यशोदानन्दना व्रज यशोदानन्दन व्रज यमुना Gopi Namaste.
तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आज रामेश्वरम इथे आपला शेवटचा ही भेट आहे सोबत. त्यानंतर मग आपण तिरुवनंतपुरमला जाऊ. रामेश्वर हे रामचंद्र, सीतादेवी आणि हनुमानजी यांच्याशी संबंधित आहे. म्हणून आज शेवटी आपण जेव्हा एकत्र येतोय तेव्हा आपण हनुमानजींबद्दल ऐकूया. आणि आपण काही प्रमाणात हेही ऐकलं की हनुमानजी सीतादेवींना जेव्हा भेटायला गेले तेव्हा कसं त्यांच्याशी संवाद काय झाला. तर आज आपण हनुमानजींचा जो प्रवास आहे त्याच्यावर चर्चा करूया. आणि हनुमानजी सीतादेवींना शोधायला चालले त्या प्रवासामध्ये त्यांच्या त्या प्रसंगी भरपूर अडथळे आले आणि त्या अडथळ्यांना हनुमानजींनी वेगवेगळ्या अडथळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे गेले. आणि हनुमानजींच्या या प्रवासामध्ये जे अडथळे आले आणि हनुमानजींनी त्यांना कशा प्रकारे सामोरे गेले त्याच्यातून आपण आपल्या जीवनात पण काही अडथळे जेव्हा येतात तेव्हा त्यांना कसं आपण हँडल करू शकतो हे शिकू शकतो. सगळ्यात पहिले शोध लागला की सीतादेवी संपातीने हे आश्वासन दिलं सीतादेवी लंकेत आहेत म्हणून. आणि आता हनुमानजींना ती कामगिरी पण मिळाली कारण जांबवांनी त्यांना आठवण करून दिली. ते एक महेंद्र पर्वत आहे. महेंद्र पर्वतावर हनुमानजी जाऊन बसले आणि ज्या प्रकारे 4 पायाचे चतुष्पाद पशु कसे असे 4 पायांवर बसतात, कुत्रा कसा 4 पायांवर बसतो तसं हनुमानजी 2 हात आणि 2 पायांवर असे बसले त्या पर्वताच्या शिखरावर. सगळ्यात आधी त्यांनी इंद्रदेवांना, सूर्यदेवांना, ब्रह्मदेवांना प्रार्थना केली. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी श्रीरामचंद्रांनी दिली आहे आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय मी नाही जाऊ शकत पुढे. त्यानंतर पूर्वीकडे बघून त्यांनी वायुदेवांना प्रार्थना केली कारण ते वायुपुत्र आहेत आणि त्यांना एक उडी मारायची होती. तो उडी जेव्हा मारतायत तेव्हा आकाश मार्गाने जातात, वायू मार्गाने जातात म्हणून वायुदेवांना पण त्यांनी प्रार्थना केली. आणि त्यानंतर अशा प्रकारे प्रार्थना करून दक्षिण दिशेला बघू लागले. आणि वानर जेव्हा उत्साही होतो, वानर जेव्हा थोडा इच्छा होते त्याला, तेव्हा तो शेपूट त्याची खूप महत्त्वाची असते. असं म्हणतात की सगळ्यात पहिले जेव्हा हनुमानजी लंकेला पोहोचले आणि जेव्हा पहिल्यांदा त्यांना मंदोदरीचं दर्शन झालं, मंदोदरीचा जो चेहरा होता तो पण उज्ज्वल होता. मंदोदरी पण एक पतिव्रता महिलांमध्ये तिचं मोजणी होते तिची. तर त्यांना जेव्हा पहिल्यांदा बघितलं हनुमानजींनी तेव्हा विचार नाही केला पण तो पहिल्यांदा असं सात्विक उज्ज्वल चेहरा होता त्याचा. तर त्यांना बघून हनुमानजींना पहिले वाटलं की हेच आहे सीतादेवी म्हणून. तर तेव्हा असं वर्णन केलं की हनुमानजी नाचायला लागले आणि आपली जी शेपूट होती त्याला चुंबन करू लागले असं स्वतःच्या शेपटीला. तर शेपूट एक महत्त्वाची आहे. तर हनुमानजी असे 2 हात आणि 2 पायावर बसलेले आहेत आणि त्यांची जी शेपूट आहे ती अशी वर केली आहे त्यांनी.
विमान जेव्हा जो उडतं ना मागे असतं ना विमानाला, तसं शेपूट वर केले त्यांनी. आणि सगळ्या तिथल्या वानरांना, जे काही वानर उपस्थित होते त्यांना सर्वांना त्यांनी प्रार्थना केली की आपल्या सर्वांची मोहीम आहे, पण मला जांबाबांनी सांगितलं की मला जायचं आहे, तर कृपया तुम्ही सर्वांच्या शुभेच्छा द्या मला. आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन आणि देवतांच्या आशीर्वाद घेऊनच मी जाऊ शकतो. आणि समोर काय आहे हनुमानजींच्या समोर तेच समुद्राचे काल आपण बघितलं. सेतू करायला जेव्हा आपण गेलो तेव्हा कसं होतं ते समुद्र, किती मोठ्या लाटा आणि तो वारा. आपण तिथे बसायला पण थोडी सुरुवातीला अडचण होती, एवढा वारा होता तो. तर हनुमानजींच्या समोर तो तेवढा मोठा समुद्र आहे आणि त्यांना त्याची उडी मारायची, त्याच्याकडे बोट नाही आहे. काल आपण ऐकलं की होडीने एकेकाळी सेतू करायला ती सुविधा उपलब्ध होती. 2-1 किलोमीटर आपण समुद्रात जाऊ शकत होतो आणि बोटीने खाली बघू शकत होतो. पारदर्शक होतं पाणी, तर तिथे आपण दगड बघू शकत होतो. पण एक अपघात झाला, त्यामुळे ती बोट सुविधा आता बंद केली आहे. पण हनुमानजींकडे बोट नव्हती, हनुमानजींना आकाश मार्गाने जायचं होतं. तर त्या मोठ्या समुद्रासमोर त्यांच्याकडे काय त्या पार करण्यासाठी, एक आहे देवतांचे आशीर्वाद आणि सोबत जे लोक आहेत त्यांच्या शुभेच्छा. तसंच आपल्याला पण आपले आचार्य म्हणतात की आपल्याला भवसागर पार करायचं, आणि भवसागर पार करण्यासाठी आपल्यामध्ये क्षमता नाही आहे. हनुमानजीमध्ये कमीत कमी क्षमता तरी होती. तर देवता आहेत 4थ्या स्कंदामध्ये प्रार्थना करतात परमेश्वराला, तेव्हा म्हणतात जर कोणी व्यक्ती असा विचार करतोय की तो स्वतःच्या बळावर भवसागराला पार करेल, तर असं म्हणतात एखादा कुत्रा आहे, कुत्र्याला जर वाटतंय की मी माझ्या स्वतःच्या शक्तीने समुद्र पार करेन, तर पार नाही करू शकत. कुत्र्याला पोहता येतं, तो कुत्रा थोडाफार पोहू शकतो पण समुद्र नाही पार करू शकत. तशा प्रकारे म्हणतात जर कोणी विचार केला की मी कुत्र्याच्या शेपटीला धरेन आणि कुत्रा मला या समुद्राला पार करेल, तर तो किती मूर्ख ठरेल. तशा प्रकारे देवता भगवंतांना प्रार्थना करतात आणि म्हणतात तेवढाच तो मूर्ख आहे. म्हणून आपण आपल्या जीवनात पण जेव्हा आपल्याला भवसागर पार करायचं असेल किंवा आपल्यासमोर खूप मोठा एक समुद्रासारखा एक मोठा काहीतरी आपल्याला मोहीम दिली, आपल्याला काहीतरी सेवा दिली आहे, त्या सेवेकडे बघून आपल्याला वाटतंय इतकी मोठी सेवा आणि माझ्यासोबत कोणीच नाही आहे, मला एकट्याला ही सेवा दिली आहे करायची, तर तेव्हा आपण 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. आपण नेहमी प्रार्थना करायला पाहिजे. आपल्याला ज्यांनी आशीर्वाद दिले त्यांना नेहमी प्रार्थना करायला पाहिजे. आणि आपल्यासोबत जेव्हा लोक आहेत त्या सर्व लोकांना आपण विनंती करायला पाहिजे की कृपया तुम्ही शुभेच्छा द्या, तुमच्या शुभेच्छांवर आधारितच मी जाऊ शकतो. तर म्हणून हनुमानजींनी हे 2 अस्त्र घेतले. हनुमानजींकडे बाण नाही आहे, हनुमानजींकडे धनुष्य नाही आहे, हनुमानजींकडे आशीर्वाद आहेत आणि शुभेच्छा आहेत. आणि त्याच्या आधारावर त्यांनी ठरवलं की मी हा मोठा समुद्र पार करण्याची एक पहिला पाऊल तरी घेऊ शकतो. कधी कधी आपल्यासमोर इतकं मोठे एक कठीण प्रसंग असतो की आपण म्हणतो पहिलाच पाऊल घेऊ की नाही. तर पहिला पाऊल घेण्यासाठी नेहमी 2 गोष्टी लागतात, शुभेच्छा आणि आशीर्वाद. हनुमानजी ते घेतले आणि दक्षिण दिशेकडे बघून असं त्यांची ती शेपूट वर केली आणि जोरात बोलले जय श्रीराम. आणि मनातल्या मनात एक विचार केला त्यांनी, म्हणाले मी कोण आहे माहिती आहे, मी रामचंद्रांचा जो कोदंड धनुष्य आहे त्याच्यातून सुटलेला एक बाण. मी कोणासाठी चाललोय लंकेला, स्वतःसाठी नाही चाललोय. आणि बाण त्याच्या टार्गेटला पोचेल की नाही पोचेल हे कोणावर आधारित आहे, बाणावर आधारित नाही. धनुष्य कोण चालवतोय त्याच्यावर, त्याच्यामध्ये किती ताकद आहे त्याच्यावर. तर रामचंद्रांचे प्रत्येक बाण आहे त्याला म्हणतात अमोघ अस्त्र. अमोघ म्हणजे तो कधी फेल नाही होऊ शकत. तर अमोघ अस्त्र म्हणजे तो कधी कमी नाही पडू शकत. तर रामचंद्रांनी प्रत्येक बाण, काल आपण एका बाणाबद्दल चर्चा केली होती रामचंद्रांच्या, जेव्हा सुग्रीवाने सांगितलं की तुम्ही खरोखर वालीला मारू शकता का, तर तेव्हा 7 वृक्षांमधून रामाने बाण मारला होता. रामाने काल आपण ऐकलं रावणाच्या छातीच्या थ्रू तो बाण गेला होता, ती कोणी शक्ती नव्हती. त्या रामचंद्रांचा एकही बाण आजपर्यंत कमी नाही पडलाय. तर हनुमानजी स्वतःच्या मनामध्ये हे नाही विचार करत की मी चाललोय,
हनुमानजी स्वतःच्या मनात विचार करतात, रामचंद्रांनी एक बाण मारला आहे आणि जसा रामचंद्रांचा आजपर्यंत एकही बाण कमी नाही पडलाय तसा मी पण कमी नाही पडणार. तर ही किती सुंदर भावना आहे. मी नाही करत आहे, माझ्याद्वारे करून घेत आहेत. एक आमचे वरिष्ठ भक्त आहेत, ते म्हणतात आपली जी वैदिक संस्कृती आहे ती अशी आहे. स्वाभाविकपणे उदाहरण देत होते, म्हणतात नवीन जोडपं जेव्हा कोणाच्या घरी जातात, सगळ्या नातेवाईकांच्या घरी जातात, तेव्हा म्हणतात गेल्या महिन्यात आमचं लग्न झालं. असं नाही म्हणत गेल्या महिन्यात आम्ही लग्न केलं. आजपर्यंत मी कधी ऐकलं नाही, पण ॲक्च्युली लग्न होत नाही. असं आपोआप होतं का लग्न? त्यासाठी किती तयारी करायला लागते. ॲक्च्युली मुलाकडली पार्टी आणि मुलीकडले जे लोक आहेत ते किती महिने तयारी करतात आणि लग्न ते ॲक्च्युली घडवून आणतात. तर ॲक्च्युली काय बोलायला पाहिजे, आम्ही दोघांनी किंवा आमच्या दोन्ही परिवारांनी एकत्र येऊन लग्न केलं, पण आपण आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलं आहे, मागच्याच महिन्यात आमचं लग्न झालं. तर त्याच्यामध्ये ती सूक्ष्म ती भावना आहे. काय भावना आहे की आपण ते करत नाही, आपण त्याच्यामध्ये सामील होतो, पण ॲक्च्युली सगळं काही घडवून आणतात ते भगवंत घडवून आणतात. तर हनुमानजी ती भावना होती. श्रील प्रभुपाद त्यांच्यासमोर पण एक खूप मोठा समुद्र होता, एकटे व्यक्ती होते आणि हनुमानजी कमीत कमी तरुण आहेत, हनुमानजी बलवान आहेत. श्रील प्रभुपादांचं 69 होतं आणि तेव्हा त्यांच्या गुरूंनी जो आदेश दिला होता त्यांना की तू इंग्रजी भाषेमध्ये श्रीमद भागवताचा प्रचार कर. तर विचार करतात की मी काय करू म्हणून. तर तेव्हा असं म्हणतात की मायापूरच्या प्रत्येक मंदिरामध्ये श्रील प्रभुपाद जात होते आणि आपले सगळे त्यांच्या ओळखीचे जे गुरुबंधू होते त्यांना म्हणत होते, गुरु महाराजांनी मला आज्ञा दिली आहे की इंग्रजी भाषेमध्ये तू भारताच्या बाहेर भागवताचा प्रचार कर. तर मी चाललो आहे, तर मला आशीर्वाद द्या तुम्ही म्हणून. तर ते म्हणाले, अच्छा तुम्ही चाललंय का? म्हणे नाही, ॲक्च्युली भागवत चाललं आहे, पण भागवताला घेऊन जाण्यासाठी कोणतरी सोबत पाहिजे, तर म्हणून मी भागवतासोबत चाललो आहे. तर प्रभुपादांनी पण स्वतःला भागवताचा दास समजलं, ते स्वतः नाही गेले. जसं हनुमानजी म्हणतात की मी रामचंद्रांचा एक बाण गेलोय आणि कारण रामचंद्रांचा बाण अमोघ आहे त्यामुळे मला नक्की यश मिळणार. त्यांनी जेव्हा अशी उडी मारली तर उडी मारताना ना मागे प्रेशर टाकायला लागतं. मागे जेवढं प्रेशर टाकतात तेवढं तुम्ही समोर जाऊ शकता. तर म्हणून एक जय श्रीराम बोलले. तुमच्यातून कोणी कधी कराटेच्या क्लासला वगैरे गेले किंवा बघितले कधी? नाही. टेनिसचा क्लास बघितलं तर त्याच्यामध्ये नेहमी टेनिसचे कोच किंवा कराटेचे जे कोच असतात ते नेहमी म्हणतात, जेव्हा तू करतो ना तेव्हा हा हू असं बोलायला सांगतात. टेनिसमध्ये पण असं ते मारतात तेव्हा बोलतात की आवाज काढा. जेव्हा आपण आवाज काढतो ना तेव्हा ॲक्च्युली शरीरातून शक्ती पडते बाहेर. सो तसंच यांनी पण एक दिव्य आवाज काढला. पहिल्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये जेव्हा शंखनाद होतो तेव्हा सगळ्यात आधी भीष्म शंखनाद करतात आणि तिथे लिहिलं आहे की स शब्द स्तुमुलो भवत, की तो जो शब्द होता, तो जो ध्वनी होता, तो पूर्ण आकाशामध्ये घुमला आणि त्याचा प्रतिसाद देण्यासाठी दिव्यो शंखो प्रदद्मतो, कृष्ण आणि अर्जुनाने दोघांनी पण शंख वाजवला. पण ते जेव्हा शंख वाजला तेव्हा म्हणाले हृदयानी व्यदारयत. कृष्ण आणि अर्जुनाचे जेव्हा 2 शंख वाजले तेव्हा कौरवांच्या हृदयामध्ये कंपन झालं. पण भीष्माने जेव्हा शंख वाजवला तेव्हा फक्त तो आवाज घुमला, कोणाच्या हृदयाला कंपन नाही झालं. का? तर त्या ध्वनीमध्ये श्रीकृष्णांची शक्ती आहे. जेव्हा श्रीकृष्णांच्या आरतीचा शंख वाजतो, त्या शंख जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होतं. त्याचा विचार करा, परमेश्वराच्या चरणांना स्पर्श केलेलं पाणी आहे, त्याला आपण गंगा नदी म्हणतो. त्या गंगे नदीने आपण पवित्र होतो. त्या श्रीकृष्ण ती अकस्मात वामन देव आहेत, त्यांनी असा पाय वर केला आणि असा पाय वर करून छिद्र पडलं ब्रह्मांडाला, तिथून ते पाणी आलं. तर ते त्यांच्या पद नख नीर जनित जन पावन, काल आपण वामन देवांमध्ये जेव्हा बोलतो पद नख नीर पाणी जनित, तिथून जे पाणी आलं जन पावन. तर पाणी प्लॅनिंग नव्हतं, पण अचानक जेव्हा स्पर्श केलं तर ते पाणी इतकं पवित्र आहे की आपण सगळे त्याच्यातून न्हावून निघतो आणि आपण पवित्र होतो. विचार करा, त्याच परमेश्वराने जर जाणीवपूर्वक जाणून बुजून आपल्या मित्राला मदत करण्यासाठी काही बोलले तर ते किती पवित्र आहे. आपल्याला एक साधारणपणे लहानपणापासून शिकवलंय, गंगा नदी पवित्र आहे, यमुना नदी पवित्र आहे, गोदावरी नदी पवित्र आहे, पण ते अकस्मात त्यांच्या चरणांना स्पर्श झालाय
पण परमेश्वराने विचार केला, मला आता अर्जुनाला मदत करायची, आता मला त्याला शिकवणी द्यायच्या. त्या शिकवणी किती पॉवरफुल आहेत, त्या शिकवणी आपल्याला किती पवित्र करू शकतात. विचार करा, त्यांच्या चरणांना स्पर्श झालाय तर ते पवित्र करतंय. त्यांच्या मुखातून जे निघतंय ते लोकांना मार्गदर्शन करतंय. त्या व्यक्तीचं स्वतःचं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तीचं स्वतःचं नाव किती पवित्र असेल. पण दुर्भाग्यवश आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये गंगे नदीचं महत्त्व सांगितलं, पण परमेश्वराच्या नामामध्ये किती शक्ती आहे त्याच्यावर कधी भर नाही दिला. तर विचार करा, हे हनुमानजी येतात, जय श्रीराम मनापासून जेव्हा म्हणतायत आणि त्यांच्यामध्ये तेवढी नम्रता आहे की सगळ्यांच्या शुभेच्छा मागतायत आणि वायुदेव सूर्यदेव यांचे आशीर्वाद घेतात, तर किती शक्ती असेल. तर त्या शक्तीने त्याने असं मागे त्या पर्वताला जेव्हा पुश केलं तर त्या पर्वतामध्ये जेवढ्या गुफा होत्या त्या सगळ्या गुफाच्या कोलमडल्या आणि लहान लहान अशा फटी असतात दगडांमध्ये, त्या फटींमध्ये सर्प राहत होते. ते सर्प लगेच त्यांना लक्षात आलं की असं काहीतरी कोसळत आहे, तर सगळे ते बाहेर पडले सर्प. आणि इतके राग आला त्यांना, अरे आम्ही इथे राहत होतो, या छोट्याशा फटीमध्ये राहत होतो आणि कोणीतरी काहीतरी वर केलेलं दिसतंय, ती फट बंद झालेली दिसते, तर दंश करू लागले, बाहेर आले आणि त्या दगडांना दंश करू लागले. आणि इतकं विष निर्माण झालं होतं, इतकं त्यांना वाईट वाटलं की म्हणतात त्या पर्वतावर ठिकठिकाणी जिथे जिथे सर्पांनी दंश केला होता तिथे आग लागली, इतकं ते विषारी होतं. तर त्याच्यावर आपल्याला लक्षात येतं, हनुमानजींनी जेव्हा जय श्रीराम म्हटलं तेव्हा फक्त आध्यात्मिक शक्ती नाही मिळाली, त्यांना किती शारीरिक शक्ती मिळाली. सर्व गुफा आणि सर्व त्या छोट्या छोट्या फटी होत्या त्या बंद झाल्या. आपण जेव्हा ॲक्च्युली मनापासून हरिनाम घेऊ, आपल्याला असं वाटतं की माहीत नाही कुठल्या तरी अडचणी जात असतील, खरं इवन शारीरिक स्तरावर आपल्यामध्ये शक्ती होते, मानसिक स्तरावर आपल्यामध्ये शक्ती येते, आध्यात्मिक शक्ती तर येतेच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि हनुमानजीने अशी झेप घेतली आणि हे सगळे त्यांचे मित्र आहेत ते बघतायत हनुमानजी चालले आहेत म्हणून. तर हनुमानजी अशी उडतायत, ते होडीसारखे दिसत होते. होडी असते ते अशी दोन्ही बाजूने अशी वर जाते ना, तर हनुमानजींचे असे हात असे वर होते आणि मागे शेपूट वर होते. तर जहाज जशा प्रकारे समुद्रावरून जातो तसा आकाश मार्गाने एक जहाज जात होता. हनुमानजी इतक्या वेगाने त्यांनी उडी मारली की त्यांच्या पाठीमागे काही वेली होत्या त्या पर्वतावर, त्या वेलीच्या खिचल्या गेल्या. कधी आपण रेल्वे ट्रेनच्या जवळ जर उभे राहिलो आणि ती रेल्वे ट्रेन जर वेगाने गेली किंवा कधी ट्रक वगैरे असतो असा वेगाने गेला तर आपण त्याच्यात खेचले जातो त्या वाऱ्यामुळे. तसंच काही इथे वेली होत्या, त्या वेली खेचल्या गेल्या. असं म्हणतात काही असे वृक्ष होते मुळासकट, मुळासकट हनुमानजींच्या त्या उडी मारण्याच्या वेगात खेचले गेले. तर वाल्मिकी ऋषी कवी आहेत, त्यांना त्याच्यामध्ये 3 उपमा सुचतात. तर म्हणतात कधी कधी आपल्या घरी कोणीतरी पाहुणे जेव्हा येतात तेव्हा पाहुणे जेव्हा जातात तेव्हा आपण त्यांना सोडायला जातो, तर घराच्या दरवाजापर्यंत जातो आणि दरवाजा बंद करतो. नाही, मी बघितलं आहे कधी पण आपल्या घरी कोणी पाहुणे येतात तर त्यांना आपण काही अंतर तरी सोडायला जातो. तर जर कोणाचं वाहन वगैरे असेल त्यांना वाहनापर्यंत पोहोचवतो, बसतात, मग जातात, थोडं 2 मिनटं थांबतो तिथे. तसं म्हणाले की ज्या प्रकारे आलेल्या पाहुण्यांना सोडायला जातात तसे हे जे वृक्षवेली होते ते हनुमानजींना सोडायला काही अंतरापर्यंत गेले. दुसरं उदाहरण देतात, कधी कधी राजा आहेत, ते राजा दुसऱ्या देशात जात असतात युद्ध करायला, चढाई करायला, मित्राला भेटायला. तर तेव्हा त्यांचे जे सैनिक असतील, पर्सनल बॉडीगार्ड्स असतील, जे महलाचे जे सेक्युरिटी असतील, ते पण काही अंतरापर्यंत राजासोबत जातात. तर तशाच प्रकारे हनुमानजी आता जेव्हा चालले तेव्हा काही अंतरापर्यंत हे वृक्षवेली त्यांच्यासोबत गेले. आणि तिसरं उदाहरण देतात, गुरु कधी कुठे प्रवासाला दुसरीकडे जात असतील तर काही अंतरापर्यंत शिष्य तिथपर्यंत जातात. तर हे 3 उदाहरण का दिले? राजाच्या पाठीमागे जेव्हा सैनिक जातात त्यांना स्नेह नसतं. राजाच्या पाठी जेव्हा सैनिक जातात ते कर्तव्य बुद्धीने जातात. आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात आणि पाहुण्यांना सोडायला जेव्हा आपण जातो तेव्हा स्नेहाने जातो. तर काही लोक कर्तव्याने पाठीपाठी जातात आणि काही लोक स्नेहामुळे जातात. आणि जेव्हा गुरु जातात तेव्हा जेव्हा शिष्य काही वेळापर्यंत जातात ते कशाने जातात? त्याच्यातले काही शिष्य त्यांना स्नेह नसतं, फक्त ते कर्तव्य बुद्धीने जातात. आणि त्याच्यातले काही शिष्य असतात त्यांना स्नेह असतं म्हणून गुरूंच्या पाठीपाठी जातात. तर म्हणतात अशाच प्रकारे काही वेली होत्या त्या स्नेहामुळे जात होत्या आणि काही वृक्ष ते कर्तव्यामुळे जात होते.
आपण शिकू शकतो की कमीत कमी कर्तव्य बुद्धीने का होईना, पण आपण आपल्या घरी आलेले पाहुणे किंवा जर कोणी गुरुजन आपल्या घरी आले असतील तर कर्तव्य बुद्धीने का होईना कमीत कमी आपण त्यांच्यासोबत काही काळ तरी जायला पाहिजे. आणि जर शक्य असेल तर स्नेहाने जायला पाहिजे. हनुमानजी जे चालले तर ते जे 3 उदाहरण आहेत त्याच्यामध्ये ते पूर्ण प्रवास नाही करत, काही वेळापर्यंत पुढे जातात, नंतर माघारी येतात. तसंच हे जे वृक्षवेली होते ते पूर्ण वेळ लंकेपर्यंत नाही गेले, ते समुद्रातच पडले. आणि समुद्र जेव्हा पडले तेव्हा रंगीबेरंगी फुलं आणि असे सुंदर सुंदर, तो पूर्ण जो समुद्र होता तो खूप रंगीबेरंगी आणि सुंदर झाला. तर विचार करा, एक शुद्ध भक्त जेव्हा गेलाय त्या पाठीमागे काय झालेलं आहे, त्याच्या पाठीमागे एक सुंदर दृश्य त्या पूर्ण समुद्रावर तयार झालं. तर अशा प्रकारे जेव्हा जेव्हा शुद्ध भक्त प्रवास करत असतात, जेव्हा ते तिथे उपस्थित असतात तेव्हा तर एक वेगळं वातावरण निर्मिती असते, पण शुद्ध भक्त तिथून गेल्यानंतर पण पाठीमागे एक सुंदर दृश्य तयार करून जातात. ती हनुमानजीसारख्या शुद्ध भक्ताची एक शक्ती आहे. तर पहिला जी अडचण, पहिला आपण बाधा जी हनुमानजींच्या जीवनात आली ती म्हणजे अमाप अथांग अमर्यादित समुद्र. आणि त्याला पार करण्यासाठी काय 2 गोष्टी मदतीच्या ठरल्या त्यांच्यासाठी? आशीर्वाद आणि शुभेच्छा. तर ही पहिली शिकवण. मग आता हनुमानजी चालले आहेत. मग जाता जाता अशी एक पुराणांमध्ये गोष्ट सांगितली आहे. एक काळ होता जेव्हा पर्वतांना आणि टेकड्यांना पण पंख होते. आणि तेव्हा पर्वत कधी कधी उठायचे, उडायचे आणि कुठेतरी जाऊन बसायचे. तर कधी कधी त्यांच्या खाली गाव असते आणि त्या गावावर जाऊन बसायचे. आपण जेव्हा उठून बसतो कुठेतरी, आपण कधी बघतो का खाली मुंग्या आहेत का वगैरे? त्याच प्रकारे पर्वत पण. तर पर्वत उठून बसायचे आणि मनुष्यांनी देवतांना प्रार्थना केली आणि सांगितलं की त्याच्यावर काहीतरी उपाय करा. तर इंद्रदेवाने एक काळ होता जेव्हा सर्व पर्वतांचे पंख कापले आणि त्यांना स्थिर केलं. त्याला तुम्हाला बुद्धी नाही आहे कुठे बसायचं, तुम्ही नाश करताय. तर त्यावेळेस एक मैनक पर्वत होता. त्या मैनक पर्वताच्या पाठी पण इंद्र लागले होते त्याचे पंख कापायला, पण तो मैनक पर्वत होता तो लहान होता. तर मैनक पर्वत बिचारा घाबरला होता आणि तो म्हणाला की माझे पंख कापल्यावर मी काय करणार. तर ते वायुदेवाने तेव्हा बघितलं होतं. तर वायुदेवांना थोडी दया आली होती मैनक पर्वतावर. तर वायुदेवाने मैनक पर्वताला मदत केली होती, असं केलं होतं. तो मैनक पर्वत वायुदेवांच्या त्या अशा बोलल्यामुळे, त्या आवाज केल्यामुळे, त्या वाऱ्यामुळे उडून गेला आणि तो जाऊन समुद्रात पडला. तर या मैनक पर्वताला हृदयामध्ये नेहमी कृतज्ञता होती वायुदेवांप्रती की माझे पंख कापू नाही दिले वायुदेवांनी म्हणून. आणि आज जेव्हा हनुमानजी चालले तेव्हा मैनक पर्वताला आठवलं त्याच वायुदेवांचा सुपुत्र हनुमानजी आहे. तर मी वायुदेवांप्रती कधी काही कृतज्ञता अर्पण नाही करू शकलो, तर कमीत कमी वायुदेवांच्या मुलाप्रती तरी कृतज्ञता अर्पण करतो. तर त्यांनी काय ठरवलं, म्हणाले मी समुद्रामध्ये लपलेले होते ते समुद्राबाहेर आले आणि म्हणाले हनुमानजी तुमच्याप्रती मला काहीतरी सेवा करायची आहे, पण मला तुमच्या प्रवासामध्ये अडथळा निर्माण नाही करायचा आहे, पण मला एक मदत काय करायची आहे. तुम्ही इतक्या जोमाने, इतक्या शक्तीने जी उडी मारली आहे तर त्याच्याने तुम्हाला थोडं तरी थकलेले असाल तुम्ही, तर थोडासा माझ्यावर विश्राम करा, ती शक्ती संपादन करा आणि पुन्हा एकदा झेप घ्या. तर हा किती छान एक प्रपोजल आहे, हा किती छान विनंती आहे. याच्यामध्ये काही चुकीचं आहे का? त्यांच्या मनात काहीच चुकीचं नाही आहे, खरोखर कृतज्ञतेच्या भावनेने होतात. पण हनुमानजींना जेव्हा ही विनंती आली तेव्हा हनुमानजी मला त्या मनात विचार करत आहेत सध्या माझ्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे. मी एका मोहिमेवर आहे, माझी एक मिशन आहे, मला सीतादेवींना शोधून काढायचं आहे. त्या मोहिमेमध्ये जर मी इथे 2 क्षण जरी आराम केला तर त्या 2 क्षणांमुळे माझ्या मिशनमध्ये विलंब होणार, डिले होणार. ती मिशन थांबणार नाही पण विलंब होणार. आणि जेव्हा कोणी व्यक्ती एका ध्येयावर एकनिष्ठ असतो त्यासाठी विलंब पण अडथळा असतो. तर म्हणून श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की जे व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखाही अनंताश बुधयो अव्यवसायिना. श्रीकृष्ण म्हणतात
ज्यांना जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करायचं आहे ते 2 क्षण पण थांबत नाही. आपण कधी कधी, मी तरी प्रवास करत असतो, प्रवास करताना कधी कोणी बिझनेसमॅनचा शेजारी बसला असेल तो त्या ट्रेनमध्ये पण फोन चालूच असतो त्याचा. अच्छा वो माल आया क्या, और वो चेक का क्या हुआ. त्याला आराम नाही आहे. तो दिवसभर प्रवासामध्ये त्याचं काम चालू असतं. तसंच भक्तांनी पण काय करायला पाहिजे, नेहमी विचार करायला पाहिजे आपल्या जीवनाची मोहीम काय. आपण कधी कधी विचार करतो प्रवासामध्ये थोडा आराम करू म्हणून, पण कमीत कमी ठीक आहे शारीरिक आपण जो काही थकलेलो असतो त्याचा आराम करायला पाहिजे, पण आपण कधीही विसरायला नाही पाहिजे की आपण एका मोहिमेवर आहे. जसं पहिल्या दिवशी मी म्हणालो होतो की आपल्या वेगवेगळ्या योनीमध्ये वेगवेगळ्या ग्रहांमध्ये प्रवास चालू आहे. तो प्रवास जर थांबवायचा असेल तर एक प्रवास करायला पाहिजे. यात्रेमध्ये जो प्रवास आहे तो क्षण महत्त्वाचा आहे. तर कधी आपण बीडबॅक काढायलाच नाही पाहिजे. जर आपण काही सेवा करत असू, सर्विंगची सेवा करतो, तेव्हा बीडबॅकची गरज नाही. पण बाकीच्या वेळेस ॲक्च्युली आपण जेवढं शक्य आहे तेवढं परमेश्वरामध्ये तल्लीन असायला पाहिजे. हनुमानजी मनातल्या मनात विचार करताय, मला 2 क्षणांचा पण विलंब नको आहे, मी इथे थांबणार नाही. पण एक चांगला सज्जन व्यक्ती नम्रतेच्या भावनेने, कृतज्ञतेच्या भावनेने आपल्याला म्हणतोय 2 मिनिटं थोडी विश्रांती घेणार का. तर त्याचं काही चुकलं नाही आणि माझं काही चुकलं नाही की मला थांबायचं नाही आहे, मला मोहीम महत्त्वाची आहे. या दोन्ही गोष्टींना बॅलन्स कसं करायचं. समजा हनुमानजी म्हणाले नाही मी तुमच्याकडे थांबू नाही शकत, मी मोहिमेवर आहे, तर कुठेतरी एका सज्जन व्यक्तीच्या नम्र विनंतीला आपण अपमान करतोय, आपण अनादर करतोय. एखादा वैष्णव आहे जो काहीतरी सेवा करतोय आणि ज्याला माहिती नाही तो काय सेवा करतो, येऊन म्हणतोय साहेब थोडंसं मला पाणी देऊ का मी. आणि आपण जर म्हटलं मी मोहिमेवर आहे, मी हरे कृष्ण करतो, दिसत नाही तुला हरे कृष्ण जास्त अजून वर्णन करणार, पण तो काय म्हणतोय पाणी घेणार. तर कधी कधी मी बघितलंय नाम संकीर्तनाला, नगर संकीर्तनाला जेव्हा आपण जातो, कधी कधी बघितलंय कोणी दुकानदार असतो, त्याला असं थोडंसं वाटतं की अरे काहीतरी सेवा करूया आपण. तर अनेक वेळा मी बघितलंय पाण्याच्या बॉटल्स मिळतात ना, तर दुकानाच्या शेजारून जेव्हा जात असतो तेव्हा तो माणूस असतो म्हणतो थोडं, मी तर काय हरिनामामध्ये भाग नाही घेते पण पाण्याच्या बॉटल्स नाही. नगर संकीर्तनाच्या भक्तांना कधी कधी दुकानदार आहे ते पाण्याच्या बॉटल देतात आणि कधी कधी मी बघितलंय भक्त लोक म्हणतात नाही नाही नको हरे कृष्ण, बॉटल धरायला मला हात खाली नाही करायचा. तर हनुमानजींच्या समोर पण तसंच आहे. तो काही थांबवत नाही आहे, तो अडथळा थांब असं नाही म्हणत आहे, तो थोडा आराम करा. हनुमानजी इतके सज्जन आहेत, म्हणतात मला मोहीम पण महत्त्वाची आहे आणि मला त्याला आदर करणं पण महत्त्वाचं आहे. तर त्याचा मधला बॅलन्स काय केला हनुमानजीने हात जोडले आणि हनुमानजीने सांगितलं एक काम करतो, मी परतीच्या प्रवासामध्ये आराम करतो, पण आता मी आराम नाही करू शकतो. आणि फक्त बोलले नाही, कृतीने पण करू दाखवलं. कृतीने काय केलं, त्या मैनाक पर्वताला त्यांनी हात लावला, पाय नाही लावले. काय हनुमानजी आहे, एकेका लहान लहान गोष्टीमधून आपल्याला काय काय शिकवत आहे. पाय लावू शकले असते, पण हात लावला आणि म्हणाला तुमचा आतिथ्य सत्कार मी स्वीकार केला आणि तुमच्या भावना खूप छान आहे, पण मी जाताना आराम नाही करू शकत, मी येताना आराम करतो. तर आपल्या जीवनामध्ये पण आपण जर कोणी आपल्याला मदत करण्याच्या भावनेने येत असेल आणि त्याची भावना जर खरोखर चांगली असेल तर आपण त्यांना नाही नाही म्हणायला पाहिजे, आपण कधी अनादर नाही करायला पाहिजे. प्रभुपादांच्या जीवनामध्ये खूप सुंदर गोष्ट आहे. जुहू मंदिरामध्ये भरपूर टेन्शन वातावरण होतं, भरपूर अडथळे येत होते आणि एक सकाळी मीटिंग चालू होती. प्रभुपाद बसले आहेत, गिरिराज महाराज, कमाल कृष्ण महाराज, करंडक हे सगळे बसले आणि गहन गोष्टीवर विचार करत होते की या व्यक्तीने आपल्यावर असं चुकीचा आरोप केला आहे तर कसं करायचं, काय करायचं म्हणून. आणि तेवढ्यात एक भक्ताने बघितलं की प्रभुपाद बसलेले आहेत म्हणून, तर त्याने गुलाबाचं फूल आणून दिलं. तर गंभीर विषयावर मीटिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये एक भक्त मध्ये आला आणि प्रभुपादांना फक्त एक गुलाबाचं फूल दिलं त्याने. तर या लोकांना वाटलं काय बाबा हा मध्येच येऊन आपलं फूल बिल करतो, तुला माहिती आहे का आम्ही काय विषय चर्चा करतोय म्हणून, काय संकट आलंय मंदिरावर. आणि प्रभुपादांनी ती मीटिंग तिथे थांबवली. प्रभुपादांनी त्या भक्ताकडून ते फूल घेतलं आणि त्याला म्हणाले थँक्यू व्हेरी मच करून. आणि तो भक्ताला माहितीच नाही की मी कुठल्या प्रसंगी आलो आहे आणि प्रभुपादांनी मला थँक्यू म्हणून किती मोठं काम केलं आहे. तर हे जे भक्त होते ते नंतर विचार करत होते की प्रभुपाद जरी त्या गंभीर विषयावर चर्चा करत होते पण त्या व्यक्तीप्रती कृतज्ञता अर्पण करण्यासाठी कधी कमी नाही पडले. अशा प्रकारे जे शुद्ध भक्त असतात ते नेहमी विचार करतात आपलं जे चालू आहे तिथं चालू आहे, पण त्याचा परिणाम दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीवर नाही पडायला पाहिजे. त्याला काय माहिती आपलं काय चालू.
तशा प्रकारे मेहनत पर्वताला त्यांनी फक्त हात लावला, त्याला आदर केला आणि पुढे गेले. तर याच्यातून आपण आपल्या जीवनात काय शिकू शकतो? आपल्या जीवनात पण आपण जर काय मोहिमेवर आहोत, आपल्याला यशप्राप्ती करायची आहे, जरी भौतिक यशप्राप्ती करायची, आध्यात्मिक यशप्राप्ती तर करायचीच आहे. कोणी एक समजा विद्यार्थी आहे, त्याला एका मोठ्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आणि त्याच्या मित्रांनी सांगितलं, चल आज माझा वाढदिवस आहे, आपण एका सिनेमाला जाऊ, उद्या परीक्षा. तर तेव्हा दोन गोष्टी त्याच्या मनात येतात, नाही कसं म्हणू. आणि दुसरी गोष्ट असते की उद्या परीक्षेचा अभ्यास पण महत्त्वाचा आहे. तर हनुमानजींकडून जर ह्या विद्यार्थ्याने शिकला तर काय करेल तो विद्यार्थी? तो म्हणेल, खूप खूप धन्यवाद, तू एका सिनेमाचे तिकीट मला ऑफर करतोय, पण एक काम करूया, उद्या माझी परीक्षा झाल्यानंतर उद्याच्या संध्याकाळी आपण सिनेमाला जाऊया. तर त्यांनी नाही पण नाही म्हटलं आणि सिनेमाला गेला पण. तर हे तर छोटंसं उदाहरण दिलं, पण आपण सगळे जे नोकरी व्यवसाय करतोय, आपल्या जीवनामध्ये पण कधी कधी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये कोणतरी आपला मित्र येऊन काहीतरी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या मनात विचार करू, काय करू काय करू काय करू. तर तेव्हा आपण धन्यवाद म्हणून असं म्हणू शकतो, आपण काही दिवसांनी हे करूया का. तर अशा प्रकारे मधला समन्वय आपण साधायला पाहिजे. ही झाली दुसरी एक ऑब्स्टॅकल, दुसरा अडथळा निर्माण झाला. पुढे गेले हनुमानजी. तर सर्व नागांची एक आई आहे, तिचं नाव आहे सुरसा. आपण विद्यार्थ्यांबद्दल बोलत होतो, तर समजा UPSCची परीक्षा पास करायची असेल तर एक मॉक टेस्ट असते. मॉक टेस्ट म्हणजे त्या परीक्षेमध्ये एक, मला माहिती आहे मराठी आहे मॉक टेस्टचं, ठीक आहे. तर त्या परीक्षेमध्ये वेळ तेवढाच ठरलेला असतो, प्रश्न तेवढेच ठरलेले असतात, पण ती ओरिजिनल परीक्षा नाही. तर विद्यार्थ्यांना काय सांगतात, अभ्यास कर तू, पण त्या मॉक टेस्टला पण जाऊन बस. आणि जेवढं मॉक टेस्टला जाऊन बसशील ते मोजक्या वेळामध्ये ते सर्वात जास्ती प्रश्न उत्तर कसे द्यायचे त्याची प्रॅक्टिस होते. तर इंद्रदेवांना वाटत होतं, कारण इंद्रदेवांना प्रार्थना केली होती सुरुवातीला, तर इंद्रदेवांना वाटत होतं की हनुमानजींची लंकेमध्ये भरपूर परीक्षा होणार आहे, तर हनुमानजीची पण मॉक टेस्ट व्हायला पाहिजे. तर म्हणून इंद्रदेवांनी सुरसाला जाऊन विनंती केली, तू अडथळा बन, तू मध्ये जा. तर आपल्या जीवनात काही अडथळे येतात, ते मदत करण्याच्या दृष्टीने येतात आपल्याला, आणि काही अडथळे येतात ते आपली मॉक टेस्ट असते. वैष्णवांच्या जीवनामध्ये मॉक टेस्ट कधी येते? असं म्हणतात, मृत्यूच्या क्षणी सर्व प्रॉपर्टी, सर्व बँक अकाउंट, सर्व अंगठ्या, सर्व कानातले आणि हे जे सोन्याचे दात आहेत ते सगळे सोडून एका क्षणात जायचं, बरोबर. त्या प्रसंगी आपण खरोखर कृतज्ञ राहू शकतो का? जेव्हा सगळं सुटतंय, यमदूत म्हणतात चल, तर तेव्हा सगळं होईल. तर म्हणून आपल्याला संस्कृतीमध्ये सांगितलंय, सुरुवातीपासून कुठेतरी दान देण्याची थोडी हातातून सुटण्याची सवय पाहिजे. जर हातातून 2 नाणे, मग 4 नाणे, मग 10 नाणे, मग 10 रुपये, मग 100 रुपये, मग 200 रुपये, मग 500 रुपये, जर आपण सवय नाही लावली तर शेवटच्या क्षणी सगळं काही सोडून जायचं, त्यावेळेस किती दुःख होईल. तर संस्कृतीमध्ये आपल्याला काय सांगितलंय, दान करताना सांगितलंय, उजव्या हाताने जर दान केलं तर डाव्या हाताला कळायला पण नाही पाहिजे, त्याला म्हणतात दान. पण आज तेवढी प्रसिद्ध नाही राहिली, ती संस्कृती नाही राहिली. तर विचार करा, आज आपली जी तब्येत आहे ती खूप छान आहे, आपली आर्थिक परिस्थिती छान आहे, म्हणून आपण सगळं करू शकतोय. ज्या क्षणी हे सगळं कोलमडेल, म्हातारपणी जेव्हा डोळे हळूहळू बंद होतात, कान हळूहळू बंद होतात, दात हळूहळू पडतात आणि बोलणं होतं, त्यावेळेस आपल्या हृदयामध्ये कृतज्ञतेची भावना राहील. आज जर सगळं काही आपल्याला गुरु महाराजांकडून मिळतंय, प्रभुपदांकडून मिळतंय, वैष्णवांकडून मिळतंय, आपल्याला फक्त सहभागी व्हायचंय. यात्रा ऑर्गनाईज करणारे भक्त आहेत, 2 वेळा येऊन गेले, सगळं इथे जायचंय तिथे जायचंय, ही बस, हे जेवण, अमुक तमुक सगळं ते अरेंजमेंट, आपल्याला फक्त सहभागी व्हायचंय. त्या सहभागी होणाऱ्या परिस्थितीमध्ये जर आपल्या मनामध्ये कृतज्ञता नसेल, तर ज्या वेळेस आपल्या हातातून सगळं काही घेऊन जात असतील, त्या क्षणी आपल्या हृदयामध्ये कृतज्ञता निर्माण होईल का? आज आपल्याला मदत करायला इतके सारे वैष्णव आहेत, तेव्हा जर आपल्या हृदयामध्ये त्यांच्याप्रती कृतज्ञता नसेल आणि आपण फक्त कंप्लेंट करत असू, हे नाही झालं ते नाही झालं, हे चुकलं ते चुकलं,
आपल्या जीवनामध्ये आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळे आपण एवढं सगळं काही करतोय. लहानपणी आपल्याला संस्कार दिले त्याच्यामुळे आपण सगळं करतोय. आणि आज जर त्याच आई वडिलांप्रती आणि आपल्या भावंडांप्रती ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन दिलं, ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, त्यांच्याप्रती जर या क्षणी आपल्या मनामध्ये जर कृतज्ञता नसेल तर अंतिम समयी कृतज्ञता असेल का? आणि आज जर आपण फक्त दोष काढण्यामध्ये आपण एक्सपर्ट आहे तर त्यावेळेस काय होईल हृदयामध्ये? आणि त्या चेतनेला घेऊन जेव्हा आपण हे शरीर त्यागू तर पुढचं शरीर आपल्याला काय मिळेल? माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, आश्रमात येतात, श्रीधर निमई प्रभू, तर ते MD मेडिसिन आहेत. तर परंतु राधानाथ स्वामी महाराजांना एकदा थोडा ताप आला होता. मग त्यांना सांगितलं की तुझा अनुभव काय म्हणून. तर पहिल्यांदा परंतु राधानाथ समोर गेले तर ब्लड सॅम्पल घ्यायचं होतं, रक्ताचं सॅम्पल घ्यायचं होतं. सिरिंज घेऊन गेले तर महाराज गमतीच्या मूडमध्ये होते. महाराज म्हणाले, श्रीधर निमाई प्रभू, तुम्ही माझं रक्त घ्यायला आले आहात. ती सुई टाकताना मला किंचित जरी त्रास झाला तर तुमचा पुढचा जन्म डासाचा मिळणार. विचारा पहिल्यांदा गेला होता तो तिथे स्थिर झाला आणि त्याला परत जातो, मला नाही घ्यायचं सॅम्पल, कोणतरी प्रोफेशनल डॉक्टर येऊन घेऊन एक तर मी शिष्य आहे आणि मी सॅम्पल घेतो. आणि कसं त्याचा तो चेहरा पांढरा झाला. मला इतके हसले, इतके 5 मिनिटं हसले, हा हा, तू घाबरला सोडून. आणि अरे अरे असं काही नाही, मी गंमत करत होतो. श्रीधर निमाई प्रभू नेहमी मला सांगतात की महाराज कधीही हसतात आणि कधी नाही करतात, तुला समजून घेऊ शकत. तर विचार केला, गमतीचा भाग आहे हा की रक्त काढताना जर मला त्रास झाला तर डासाचा जन्म मिळेल तुला. आपण जर शरीर सोडताना नकारात्मकतेत असू, आपल्याला कुठला जन्म मिळेल? आपण अनेक वेळा त्या दिवशी आपण ऐकत होतो, गजेंद्राची जी मगर होती तिने काय केलं, मागच्या जन्मी तिने एका साधूचे पाय धरले. तर त्या साधूने म्हटलं, तुला पाय धरायची इच्छा आहे का? तुला मगरीचा जन्म देतो. बघितलं नलकुवर आणि मणिग्रीवेल निर्वस्त्र फिरत होते. तर नारद मुनी तुला निर्वस्त्र फिरायची इच्छा आहे का? सर तुला मी आशीर्वाद देतो की तू वृक्ष होशील. जर आपण नकारात्मकतेमध्ये, दोषारोपणाच्या भावनेमध्ये जर आपण शरीर सोडलं, आपल्याला काय जन्म मिळेल? कुठल्या माणसाचा दोष टाकेल, कुठलं काय नाही. काय माहिती, अशी कधी कधी कुत्रे असतात वेडे, थोडं जवळ तर चावतात. तर आपण जे चाव घेणारे, रस्त्यावर चालणाऱ्या ज्यांनी आपलं काही केलं नाहीये त्यांचा चाव घेणारे कुत्र्याचा जन्म मिळाला. हे किती महत्वाचं आहे. आणि जर शेवटच्या क्षणी ती चेतना असेल तर त्याची मॉक टेस्ट काय? आध्यात्मिक जगतामध्ये जे वातावरण आहे त्याची मॉक टेस्ट काय? त्याच्या समान वातावरण निर्मिती कुठे होते? ठीक आहे, मीच उत्तर देतो, मीच प्रश्न सांगतो आणि मीच उत्तर देतो. तुमचा उत्साहपूर्वक प्रतिसाद होऊन तुम्हाला विचारतो. ॲक्च्युली आध्यात्मिक जगतामध्ये काय असतं सांगतो तुम्हाला. सकाळी उठायचं, पटकन तयार व्हायचं, काहीतरी स्वयंपाक करून भगवंतांना अर्पण करायचं आणि भगवंतांसोबत, जर तुम्ही पुरुष शरीरात असाल तर तुम्ही भगवंतांसोबत गायींची काळजी घेण्यासाठी, वासरांची काळजी घेण्यासाठी जंगलात जाल. संध्याकाळी याल, परत स्नान वगैरे कराल आणि आई वडिलांना सांगाल श्रीकृष्णांनी असं केलं, आज बलरामांनी तसं केलं, इत्यादी इत्यादी. जर इतर कुठली काय तुमची गायीची, पोपटाची, गोपिकांची जर सेवा असेल तर वेगळी सेवा. बेसिकली दिवसभर श्रीकृष्णाशी संबंधित काहीतरी चालू असतं. तर एका सिनेमाचा जसा ट्रेलर असतो आणि त्या ट्रेलरमध्ये 5 मिनिटामध्ये दाखवतात की त्या सिनेमामध्ये मुख्य गोष्टी काय आहेत, तसं ॲक्च्युली यात्रा जी आहे ती 6 दिवसांचा आध्यात्मिक वैकुंठाचा ट्रेलर येतो. आपण या 6 दिवसांमध्ये काय करतो? सकाळी उठतो, आपण जेव्हा घरी असतो, गृहस्थ लोक जनरली व्यवसायामध्ये तिलक वगैरे लावायला शक्य नसतं. पण इथे जसं उठतोय आपण, लगेच उठलो, स्नान वगैरे केलं, लगेच तिलक लावतोय, सगळीकडे खाली येतो, तिथे सगळं तयार असतं. तिथे ऑर्डर तयार आहे, तुळशी देवी तयार आहे, पुजारी लोक तयार असतात, 5:30ला पॉ शंख वाजतो, त्या आरतीमध्ये आपण भाग घेतो. त्याच्यानंतर नाम, सर्व वैष्णवांच्या सोबत बसून नाम जप करतोय. या यात्रेमध्ये जर आपण आपले फोन कॉल, आपल्या बॉस सोबत जे फोन कॉल होतात ते जर थोडे कंट्रोलमध्ये ठेवलं, ॲक्च्युली आध्यात्मिक जगताचा ट्रेलर आहे.
तर आध्यात्मिक जगतामध्ये काय काय होतं ते जर समजून घ्यायचं असेल तर यात्रेमध्ये तेच होतं. 3 वेळा प्रसाद, 3 वेळा महाप्रसादे गोविंदे. आणि वैष्णव योग म्हणतात, प्रभूजी तुम्ही काही घेतलंच नाही. लग्न समारंभामध्ये मला माहिती आहे वाटलं ते थोडा हात आखत असतो इथे, अहो तुम्ही काही घेतलंच नाही, तुम्ही काही घेतलंच नाही. आणि लोकांना तो प्रसाद इतका आवडतो, चवीमुळे अर्धा आवडतो, पण ज्या प्रेमाने भक्त लोक वाढतात त्याच्यामुळे, प्रभूजी तुम्ही भात घेतला, चपाती नाही घेतली, तुम्हाला ठीक आहे 1 चपाती घ्या. जे भात न खाणारे लोक असतात ना, अहो तुम्ही चपाती घेतली का नाही, ठीक आहे थोडं कमी कर, जनरली मी खात नाही, थोडंसं 2 तुम्ही एवढं म्हणताय. ॲक्च्युली प्रेमाने वाढल्यावर समोरचा माणूस जास्ती करतो. पण याचा अनुभव फक्त कानांनी नाही घ्यायचा आहे, तो यात्रेमध्ये घ्यायचा आहे. यात्रेमध्ये जेव्हा आपण बसमध्ये चढतो तेव्हा आपण म्हणतो, रोजी तुम्ही इथे बसा, मी मागे जातो. तर प्रेमाचं जे वातावरण आहे त्याचा अनुभव व्हायला पाहिजे. आणि तो अनुभव कुठे होतो? यात्रेमध्ये होतो. तर या यात्रेमध्ये ट्रेलरमध्ये आपली मॉक टेस्ट, मुख्य परीक्षा मृत्यूच्या वेळेस आहे, पण त्याची मॉक टेस्ट काय आहे आता, की सगळेजण सकारात्मक भावनेने, मदतीच्या भावनेने, सेवाच्या भावनेने आपल्या आजूबाजूला आपल्याला म्हणतात थोडंसं घ्या, थोडं तुम्ही इथे बसा, तुम्ही दर्शन केलं का, तिथे हे दर्शन महत्त्वाचं आहे, तिथे इतकी मदतीची भावना इथे प्रखर दिसते या अशा यात्रेमध्ये. आणि आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जिथे आपल्याला एवढी सगळी मदत मिळते वैष्णवांकडून, तिथे जर आपल्यामध्ये कृतज्ञतेची भावना नसेल तर शेवटच्या क्षणी जेव्हा मुख्य परीक्षा होते तेव्हा ती कृतज्ञतेची भावना येणार आहे, सकारात्मकतेची भावना येणार आहे. तर म्हणून आपण नेहमी विचार करायला पाहिजे, जेव्हा आपण वैष्णवांसोबत असतो तेव्हा आपण स्वतःला शिकवायला पाहिजे, ही संधी पुन्हा नाही मिळणार. आपल्याला असे म्हणतात ना, डोळ्यात तेल घालून बघायला पाहिजे, या भक्ताने या यात्रेमध्ये काय केलंय मदत, या भक्ताने या यात्रेमध्ये काय हातभार लावलाय. आणि प्रत्येक वैष्णवाजवळ जाऊन आपण म्हणायचं, प्रभूजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही ती एक गोष्ट जी केली, तुम्ही फोटो काढत होते, तुम्ही साऊंड सिस्टम लावली, तुम्ही दरी टाकली होती सकाळी सकाळी, तुम्ही तुळशी आणायचे, तुम्ही पाणी कसं टाकायचं ते शिकवलं मला, तुम्ही म्हणजे यात्रेमध्ये धोतर कसं करायचं शिकवलं, मी आजपर्यंत काही धोतर नाही घातलं, पण यात्रेमध्ये तुम्ही शिकवलं. या सगळ्या वैष्णवांप्रती ॲक्च्युली कृतज्ञतेची भावना पाहिजे. तर ती आहे आपली मॉक टेस्ट. आणि जे मॉक टेस्टमध्ये चांगले मार्क मिळवतात त्यांना फायनल परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवण्याचा चान्स आहे. तर इंद्रदेवांना हनुमानजींची मदत करायची आहे आणि इंद्रदेवाने त्या भावनेने सुरसाला सांगितलं, तू जाऊन मॉक टेस्ट घे. तर ती सुरसा जी इतकी मोठी नाग होती, ती नागिन हनुमानजींच्या समोर आली. हनुमानजी अशी चालत समोर उभी झाली आणि म्हणाले, हनुमान, या भागातून कोणीही माझं जेवण बनल्याशिवाय पुढे जाऊ नाही शकत. हनुमानजी आतापर्यंत कुठल्या भावनेत होते, मागच्या वेळेस कुठल्या भावनेत होते, त्याच भावनेत आहेत. ते म्हणतात, बघ एक काम करतो, मी येताना आपण थोडं संभाषण करूया, जेवण वगैरे सगळं करूया, सध्या मला आराम करायचा पण वेळ नाही आहे, तुझं जेवण वगैरे बनण्याचं तर कठीणच आहे, तर मला जाऊ दे, मी मोहिमेवर आहे, येताना आपण सगळं काही बघू. सुरसा म्हणते, अजिबात नाही सोडणार, तुला माझं जेवण बनावंच लागणार. तर हनुमानजी म्हणतात, काय करायचं आहे. तर हनुमानजीने आपला आकार वाढवला. तर सुरसा इतकी असेल समजा आणि हनुमानजी असे आले, तर हनुमानजीने मोठा आकार केला. तर सुरसा म्हणते, मी पण काही कमी नाही आहे. तर सुरसाने इतका मोठा आकार केला. हनुमानजी म्हणते, अरे हिच्याकडे पण शक्ती आहे का. मग हनुमानजीने एवढा मोठा आकार केला. मग सुरसा म्हणते, मी पण काही कमी नाही आहे. सुरसाने एवढा मोठा आकार केला. असं आधी यांचा 10 योजन होता, सुरसाने 20 योजन आकार केला तो असं केलं. त्यांनी 30 योजन आकार केला. मग यांनी 40 योजन तोंड केलं, त्यांनी 50 केलं, यांनी 60 केलं, त्यांनी 70 केलं, यांनी 80 योजन एवढं मोठं तोंड आहे आणि हनुमानजी एवढे मोठे. तर ही एक शर्यत लागली, मी मोठा की तू मोठा. हनुमानजी म्हणताय, ही शर्यत मध्ये भाग घ्यायला माझ्याकडे वेळ नाही, मी मोठा की तू मोठा, ही शर्यत जिंकण्याची माझी प्रायोरिटी नाही आहे. माझ्या जीवनामध्ये वर्चस्व त्याला नाही आहे, माझ्या जीवनामध्ये वर्चस्व आहे, मला मोहिमेवर आहे, मला सीतादेवींना शोधून काढायचं आहे. काय केलं हनुमानजी, हे असं 100, 110, 120, 130 हे चालत राहणार. हनुमानजींनी डोकं वापरलं, असे एकदम छोटे माशीसारखे झाले. तर जेव्हा आपल्याला मोठं व्हायची सवय लागते तेव्हा एका क्षणी आपण माशी बनण्याची इच्छा नाही, मला ती इच्छा पण येते.
आपण म्हणतो हे आता ना 10 वाढवतोय मी, 40, 50, 60, 70, 80, 90 एक काम करतो 20 वाढवतो आता. पण हनुमानजींनी ते सगळं सोडून दिलं, ती शर्यत सोडून दिली, लहान झाले आणि त्या सुरसाचं तोंड किती होतं आता 90 पर्यंत गेलं होतं, एवढं मोठं झालं होतं. हनुमानजी माशीच्या रूपात त्या तोंडात गेले आणि पटकन बाहेर आले. त्या सुरसाला कळलं नाही कुठे गेला, तेवढे तोंडात जाऊन बाहेर पण आला आणि म्हणाला अन्न बनणे, जेवण बनणे म्हणजे तोंडात जाणे. तर मी तुझ्या तोंडात जाऊन बाहेर आलो म्हणजे एका अर्थाने मी तुझं अन्न बनलो, धन्यवाद. सुरसाला आकार कमी करायला पण वेळ नाही मिळाला आणि या विचाराला प्रत्युत्तर द्यायला पण वेळ नाही मिळाला. हुशार आहे. आणि बेसिकली तिला मारायचं नव्हतंच. काय होती ती मॉक टेस्ट होती, परीक्षा घ्यायची होती त्याची. तर त्या परीक्षेमध्ये हनुमानजींना 108% मार्क मिळाले. हनुमानजी नम्रतेने छोटं म्हणतात, काय म्हणतात तुकाराम महाराज काय म्हणतात, लहानपण देगा देवा. तर ते जे लहानपण आहे ना, आपल्याला सर्वांना वाटतं ते लहानपण म्हणजे शारीरिक लहान. तर मला परत 4 वर्षाचा एक मुलगा बनायचा, ते नाही. लहानपण देगा देवा म्हणजे ॲक्च्युली लहानपण म्हणजे अहंकार मुक्त लहानपण होतं. वैष्णव लोक कधी हे नाही म्हणा मला लहान बनायचं आहे, लहान बाळ बनायचं आहे. ते म्हणत आहेत मला तो गोडवा चाखायचा आहे. कुठला गोडवा चाखायचा आहे, शर्यतीच्या बाहेर पडायचं आहे. मी मोठा की तू मोठा, तू मोठा आणि मी छोटा, पण मला पुढे जायचं आहे. का, मला गुरु महाराजांचं हृदय जिंकायचं आहे, मला श्री चैतन्य महाप्रभूंचं हृदय जिंकायचं आहे, मला नित्यानंद प्रभूंची शक्ती प्राप्त करायची आहे, मला राधा गोपीनाथांच्या चरणांना स्पर्श करायचा आहे. आणि राधा गोपीनाथांच्या चरणांना स्पर्श करायचा असेल तर मोठं बनून नाही चालणार. राधा गोपीनाथ ऑलरेडी मोठे आहेत. कंसाने जेव्हा मोठेपणा दाखवला त्याचा नाश झाला, हिरण्यकश्यपूने जेव्हा मोठेपणा दाखवला त्याचा नाश झाला, रावणाने जेव्हा मोठेपणा दाखवला त्याचा नाश झाला. पण हे सगळे बिचारे सुग्रीव, अंगद, काही काल आपण चर्चा केली, ते काय गुण आहेत, काही गुण आहेत, एकच गुण आहे. काय म्हणतात ते, तुम्ही सांगा काय करायचं आहे, आम्ही तुमच्या आदेशांना पालन करू. करिष्य वचनम तव. तर जेव्हा जेव्हा वानर पण करिष्य वचनम तव करतात तर ते रामचंद्रांच्या सोबत जाऊन बसतात. जसं हे राधाकृष्णांचं चित्र आहे तसं रामचं जेव्हा चित्र असतं त्याला राम दरबार म्हणतात. त्या राम दरबारामध्ये कोण कोण असतं सांगा. किंवा आपण एवढ्या मंदिरांमध्ये गेलो, रामचंद्राच्या मंदिरांमध्ये जातोय तर ते कोणाकोणाच्या मूर्ती होत्या, राम पहिली गोष्ट, अजून लक्ष्मण बरोबर, अजून सीता, अजून राम दरबारामध्ये फक्त रामाचे नातेवाईक नाही आहे. राम दरबारामध्ये तो पण व्यक्ती आहे ज्याने शर्यती बाहेर पाय ठेवला आणि म्हणाला की मला माझी महत्वाची आहे, शर्यतीला महत्वाची. आपण पहिल्या दिवशी विभीषण राम मंदिरात गेलो होतो, तिथे पण राम होते, लक्ष्मण होते, सगळे विभीषण त्या बंद. आजच्या मंदिरामध्ये सुग्रीव होते. पण ती हनुमानजी असतात, कधी सुग्रीव असतात, कधी विभीषण असतात. या सगळ्याला एक म्हणून जेव्हा त्या समोर कोणी असे विचार करतात की मी मोठा, काही वेळाच्या पद्धतीने कुठला मोठा पण म्हणतो, पण त्या हनुमानजींनी आपल्याला शिकवलं की तेव्हा आपण लहानपणानं देवा करायचं आणि त्याच्यातून बाहेर पडायचं. आणि सुरसा काय करणं त्याच्याच नाही करू शकली. हनुमानजी पुढे गेले. हा कुठला कितवा अडथळा होता. गणित कोण शिकवतात शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकवतात आपल्याकडे गणिताचे टीचर. तिसरा. मग हनुमानजी परत आता पुढे चालले. मग एक दुसरी राक्षसी आली, राहू. माहिती राहू, राहूची आई. ती मॉक टेस्ट वाली राक्षसी होती, ही ऍक्च्युअल राक्षसी होती. तर तिचं नाव आहे सिंहिका. तर सिंहिका राक्षसी आली आणि कशी आली ती, हनुमानजीशी चालले आहे, प्रवास करत आहे. एका ठिकाणी असे अचानक थांबले आणि जातच नाही, थांबले. तर म्हणजे का थांबलं, धरलं तर नाही आहे, कशामुळे मी थांबलो. तर त्यांनी खाली बघितलं, त्यांची सावली होती, समुद्रावर त्यांची सावली होती. त्या सावलीला एका राक्षसीने धरलं होतं आणि सावलीला धरून हनुमानजी जे वरून जात होते तिथे असे फसले होते. मग तेव्हा हनुमानजींना आठवलं, जेव्हा सुग्रीवाने त्यांना सांगितलं होतं की तू दक्षिण दिशेला जा, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं दक्षिण दिशेला समुद्रामध्ये एक छायाग्राही म्हणून
छायाग्राही म्हणजे सावली धरणारी. त्यांना नाव नव्हतं माहिती सुग्रीवाला, पण सुग्रीवाला माहिती होतं की कोणतंही तशी आहे म्हणून. तर त्यांना आठवलं ते, बघितलं ते. आता काय करायचं? तर ही जी सिंहिका आहे ती कशाचं प्रतिनिधित्व करते? प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असतात आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काही छोटेसे काळे डाग असतात. तर आपली सावली कशी असते? काळी असते. जसं चंद्रावर पण चंद्र इतका चांगला शीतल प्रकाश देतो, पण चंद्रावर पण काही डाग आहेत. नवव्या अध्यायामध्ये तो जो श्लोक आहे अपिचेतसु दुराचारो, त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद एक श्लोक सांगतात नरसिंह पुराणाचा. आणि त्या नरसिंह पुराणाच्या श्लोकमध्ये काय सांगितलंय? चंद्रावर जरी डाग असले पण ते आपण डागाकडे नाही बघत. आपण नेहमी म्हणतो की चंद्र किती शीतल प्रकाश देतो. उलट चंद्राला एक नवीन नाव मिळालं, शशांक. आणि तो सस्यासारखा दिसतो तो डाग. तर म्हणतात तसंच वैष्णव आहे, वैष्णवांमध्ये पण एक थोडेसे डाग असलेला भाग असतो. पण आपण नेहमी हे बघायला पाहिजे की हा वैष्णव परमेश्वराला कसं प्रसन्न करतोय आणि इतरांना काय मदत करतोय. आपण त्या डागांकडे बघितलं तर आपल्याला त्या चंद्राचा शीतल प्रकाशापासून आपण वंचित राहू. तर आपल्या जीवनामध्ये दोन ऑप्शन आहेत, आपल्याला दोन पर्याय आहेत. एक आहे विना डागाचा सूर्य, एकही डाग नाही त्याच्यामध्ये. आणि दुसरा आहे डागासोबतचा चंद्र. कोणाला असं वाटतं की आपल्याला विना डागाचा सूर्य पाहिजे? हरी भाऊ, जसं काही ते पूर्ण घाम येतो आणि आपण सकाळी आपण 5:30ला आलो आहे, तेव्हापासून सगळ्या खिडक्या बंद करून AC लावला आहे. आणि हे बिचारे AC पण थोडा प्रयत्न करतात थंड करण्याचा. पण बाहेरचा एक सूर्य आहे तो इतका तेजस्वी आहे की त्याचा काही फायदा होत नाही. आणि जर आता चंद्र असता तर संध्याकाळची वेळ असते ना, 9 वाजताची वेळ असते ना, आपण सर्व म्हणालो असतो ते AC बंद करा, खिडक्या उघडा. चंद्राचा शीतल प्रकाश ॲक्च्युली आपल्याला पाहिजे असतो. पण चंद्राचा शीतल प्रकाश जर पाहिजे असेल तर तो विज्ञानामध्ये परमेश्वर आपल्याला शिकवत आहे. जर आपल्याला दोषमुक्त चुकामुक्त व्यक्ती पाहिजे असेल तर मग परमेश्वर आहे. रामचंद्रांनी सीतादेवींच्या जीवनामध्ये, काल एक भक्त मला नंतर विचारत होते की सीतादेवीवर किती कठीण परिस्थिती आहे आणि समाजामध्ये त्या एका घटनेमुळे किती काय काय गोष्टी लोक बोलत आहेत. तर जर दोषमुक्त व्यक्ती पाहिजे असेल तर रामचंद्र दोषमुक्त. रामचंद्रांनी कधी काही चुक नाही केली, पण त्यांच्या जवळ जाणं म्हणजे लक्ष्मणाला पण त्रास झाला, भरताला त्रास झाला, सीतादेवींना त्रास झाला. सोपं नाही आहे जीवन. रामचंद्रांच्या सोबतचं जीवन सोपं नाही आहे. श्रीकृष्णांच्या सोबतचं जीवन सोपं नाही आहे. आपण म्हणतो थोडं जवळ जायचं आहे म्हणून, पण थोडं लागणार. तर दुसरी गोष्ट आहे की श्रीकृष्णांच्या जवळ जे आहे त्यांचा पण एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये की ते कम्प्लिटली दोषमुक्त नसतात. तर चंद्रासारखे वैष्णव आहेत आणि सूर्यासारखे परमेश्वर आहेत. तर आपल्याला वाटतं दोषमुक्त चंद्र नाही, पण डागमुक्त चंद्र नाही आहे. चंद्र पाहिजे असेल तर त्याने थोडे डाग असतात आणि दोषमुक्त पाहिजे असेल, डागमुक्त पाहिजे असेल सूर्य. तसंच त्या छायाग्राही जी आहे तिचं हनुमानाकडे लक्ष नाही आहे, त्याच्या सावलीकडे लक्ष आहे. तर सिंहिका आहे ती द्वेषाचं प्रतीक आहे. आणि द्वेष याला ज्या हनुमानजींनी सुरसासोबत संवाद साधला, ज्या हनुमानजींनी मैनाक पर्वतासोबत संवाद साधला, त्या हनुमानजींनी सुरसाला सांगितलं 0 टॉलरन्स पॉलिसी. 0 टॉलरन्स पॉलिसी म्हणजे अजिबात मी सहन नाही करणार. हनुमानजी असे वर होते, तिने खाली सावली धरली होती. हनुमानजींनी असे सरळ तिच्या तोंडात गेले, आतमध्ये गेले, तिच्या शरीरात गेले आणि हनुमानजींचे नख जे होते ते तीक्ष्ण होते. त्याने तिचं पोट फाडलं, सिंहिकाचं पोट फाडलं आणि बाहेर आले परत. आणि मागे वळून पण नाही बघितलं. त्या सिंहिकाचं काय झालं असेल? मरण होऊन खाली पडली ती. तर हनुमानजी म्हणताय द्वेषाला 0 टॉलरन्स पॉलिसी. तर आपण सर्वांनी मनामध्ये नेहमी विचार करायला पाहिजे, माझ्या हृदयामध्ये जर कोणाप्रती द्वेष असेल तर त्याला 0 टॉलरन्स पॉलिसी आहे. का? कारण तो द्वेष जो आहे तो आपल्याला त्या वैष्णवामध्ये जे चांगले गुण आहेत त्याच्याकडे आग्रह करतो आणि त्या वैष्णवामध्ये एखाद काहीतरी दोष असतो. सगळ्यांमध्ये असतो, आपल्यामध्ये पण आहे. फक्त आपल्याला कोणी सांगितलं नाही की तुझ्यामध्ये पण ते कमीपणा आहे आणि आपण दुसऱ्यांना सांगत फिरलो की तुझ्यामध्ये तो कमीपणा आहे. कोण असा वैष्णव आहे जो दोषमुक्त आहे? कोण व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये एकही उणीव नाही? कोणीच नाही.
तर म्हणून आपण नेहमी हा विचार करायला पाहिजे की हृदयामध्ये आपण कोणाही वैष्णवाप्रती द्वेष नाही ठेवायला पाहिजे. तर ही झाली चौथी अडथळा. मग हनुमानजी पुढे गेले आणि लंकेला जाऊन पोचले. लंकेला जेव्हा पोचले तेव्हा त्यांनी स्वतःला विचार केला, इतका मी मोठ्या आकारामध्ये जर इथे फिरत बसलो, ते वैष्णव म्हणजे बाहेर सो लंकेला जाऊन पोचले आणि मोहिमेवर आहे तर त्याच्यावर त्यांचा फोकस आहे. तर म्हणताय मी आता लंकेला पोचलोय, जर मी असा माझा मोठा आकार जर ठेवला तर पटकन दिसीन, आणि जर मी पटकन दिसलो तर माझ्यावर आक्रमण होऊ शकतं. तिथून येतं आक्रमण जर झालं, गेले प्रभूजी गेले, जर आक्रमण झालं तर माझी मोहिमेमध्ये मी कमी पडू शकतो. तर काय करायला पाहिजे, माझा आकार कमी करायला पाहिजे. परत एकदा विचार करा, आत्ताच त्यांनी सिंहिकेला फाडलं, फाडण्यासाठी काय लागतं, आतमध्ये शौर्य लागतं आणि काही प्रमाणात तरी ना राग लागतो. ते रजोगुण आहे, फाडून टाकायचं. पटकन परत मूड चेंज केला आणि परत नम्र झाले. आणि नम्र होते, सुरसे समोर नम्र झाले होते. त्या असं माहिती आपला एक स्वभाव असतो, आपण सगळ्यांशी एकच नम्र सगळ्यांशी, म्हणून गुंड आला तर सॉरी. आणि जर आपण ॲग्रेसिव्ह असू तर आपण सगळ्यांसोबत ॲग्रेसिव्ह असतो. पण हनुमानजी आपल्याला शिकवत आहे वैष्णवाने लवचिक असायला पाहिजे. श्रीकृष्ण कसे लवचिक आहे, श्रीकृष्ण बरोबर कोणा व्यक्तीसोबत कसं वागायचं ते ठरवतात, तसं वैष्णवांकडे लवचिक असायला पाहिजे. जे नम्र आहे त्याच्याशी आपण नम्रतेने वागायला पाहिजे. आणि जे भक्तांबद्दल चुकीची भावना ठेवतात त्यांच्याप्रती आपण कडक असायला पाहिजे. तर हनुमानजी सुरसासोबत नम्र होते, सिंहिकेसोबत ॲग्रेसिव्ह झाले, परत लंकेला जेव्हा पोचले परत लहानशे झाले आणि लहानशा याच्यामध्ये फिरत होते. समोरून एक महिला आली, तिने यांना म्हणतात, कोण आहेस रे तू आणि इथे कशासाठी आलास? हनुमानजींनी त्यांना उत्तर नाही दिलं. हनुमानजींनी त्यांना एक कानाखाली मारली आणि ती खाली पडली. आणि मग हनुमानजींनी विचारलं, तू कोण आहेस? तर तिने म्हणाले, मी आहे लंकिनी. मला रावणाने या लंका नगरीची सुरक्षिततेसाठी ठेवलं आहे. आणि मला लक्षात आलं, मला ब्रह्मदेवांनी एकदा सांगितलं होतं की ही लंका नगरी कधीही ध्वंस नाही होऊ शकत. या लंका नगरी ही अपराजय आहे. पण एक दिवशी जेव्हा एक वानर येईल आणि तो वानर ज्या दिवशी तुला मारेल आणि तू जेव्हा खाली पडशील त्या दिवशी लंकेच्या शेवटचा सुरुवात आहे. ते मला आठवलं, तर ठीक आहे, लक्षात घ्या. तर हे काय प्रतिनिधित्व करतं आपल्या जीवनामध्ये. आपण कुठल्या मोहिमेवर असतो तर कधी कधी अपोजिशन येतात. अपोजिशन म्हणजे विरोध. तर समुद्र आहे ते कशाचं प्रतीक आहे आपल्या जीवनामध्ये? एक मोठी अडचण जी आपण कधीही पार नाही केली आहे. तर त्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा. त्याच्यानंतर कोणीतरी आपल्याला थोडा आराम करायला सांगतात, काहीतरी सोयी सुविधा देतात, पण आपण त्याच्याने मार्ग आपला सोडायला नाही पाहिजे. नंतर होतं मी मोठा की तू मोठा, शर्यत. तर त्या शर्यतीतून हनुमानजी बाहेर पडले. नंतर द्वेषाला, तर द्वेषाला हनुमानजींनी सहन नाही केलं आणि आता विरोध, डायरेक्ट विरोध. तर विरोधाला पण हनुमानजींनी त्याला नमन नाही केलं. हनुमानजी म्हणायचं, तुम्ही मला विरोध केला माझ्या मोहिमेमध्ये, तर मी पण तुम्हाला विरोध करतो. तर श्रील प्रभुपाद आहे, त्यांच्या नम्रतेबद्दल आपण 2 मिनिटं बोलूया आणि नंतर तुम्हाला दुसरी पण एक गोष्ट सांगतो. 1972 प्रभुपादांची व्यासपूजा चालू होती. व्यासपूजा म्हणजे श्री गुरूंना जेव्हा आपण म्हणतो की श्रीकृष्णांचे तुम्ही संदेश आम्हाला आणून दिला म्हणून, तर 72 श्रील प्रभुपादांना भरपूर यश मिळालं होतं. आणि पूर्ण व्यासपूजेमध्ये सगळे भक्त सांगत होते श्रील प्रभुपादांच्या एकेका त्यांच्या श्रेयाबद्दल गुणगान करत होते. आणि ते पूर्ण व्यासपूजा झाल्यानंतर श्रील प्रभुपादांनी फक्त 5-5.5 मिनिटाचं लेक्चर दिलं. आणि त्या 5-5.5 मिनिटाच्या लेक्चरमध्ये प्रभुपाद म्हणतात, मी तुम्हा सर्वांप्रती खूप खूप कृतज्ञ आहे, कारण तुम्ही सर्वांनी मला मदत केली. मी एकटा म्हातारा माणूस काय सेवा करू शकतो. आणि मला एक लक्षात येतं की तुम्ही माझ्या गुरु महाराजांचे प्रतिनिधी आहात. आणि एवढं बोलून श्रील प्रभुपाद बोलता बोलता गहिवरले, बोलू नाही शकले आणि ते लेक्चर तिथेच संपले.
आणि शेवटी म्हणाले रडत, थँक्यू. त्यांचा आवाज पण नाही निघाला. इतकी कृतज्ञता होती श्रील प्रभुपादांची, एवढे नम्र होते. नेहमी आपल्या शिष्याला म्हणायचे, तुमच्यामुळे प्रचार होतोय, तुमच्यामुळे प्रचार होतोय. आणि त्याच प्रभुपादांना जेव्हा जुहूमध्ये मंदिर बांधायचं होतं, तेव्हा त्या मंदिराच्या जमिनीचे जे मालक होते त्यांनी प्रभुपादांना किती वेळा फसवायचा प्रयत्न केला. कागदपत्र कुठे गेले. जुहूचं जे मंदिर आहे त्याच्या शेजारी विलेपार्ले नावाचं स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. त्या विलेपार्ले स्टेशनवर मिस्टर एन होते, त्यांनी एका माणसाला तिथे उभं केलं रेल्वे स्टेशनवर आणि छोटे पॅम्फलेट छापले आणि त्याच्यामध्ये लिहिलं की हरे कृष्णाचे जे भक्त आहेत ते माणसं, पुरुष आणि महिला एकाच मंदिरात राहतात आणि आपल्याला माहिती नाही काय काय करतात. असे गलिच्छ आरोप त्या पॅम्फलेटमध्ये छापले आणि विलेपार्ले रेल्वे स्टेशनवर जस्ट डिस्ट्रीब्युशनला केले. का? कारण त्याला माहिती आहे कोर्टामध्ये मी हरणार आहे, तर म्हणतात ना हरता हरता पण काहीतरी नुकसान करेल. दुर्योधन आहे, दुर्योधनला मारण्यासाठी श्रीकृष्णाने सांगितलं, राम कथा पण नको त्याच्यात जायला, पण हा याला सांगितलं भीमाला तिथे मांडीवर मारलाय तर मरणार नाही, तर त्याला मारलं, तो खाली पडला. आयुष्यभर चुकीचं केलंय दुर्योधनाने, बरोबर. शेवटी श्रीकृष्णाने त्याला खाली पाडलं. तर तो त्या अवस्थेमध्ये, तर तिथे युधिष्ठिराला काय म्हणतो दुर्योधन, हे बघ जे काही आहे मी मरायला आलोय, पण मी माझं आयुष्य ना मौज मजा केली, पूर्ण आयुष्यामध्ये मी महलात राहिलो, मौज मजा केली, आणि तुला काय मिळालं, तू नेहमी जंगलात होतास, शेवटी तूच हरलास आणि मी जिंकलो. शेवटी जाताना पण टोचून गेला दुर्योधन. तर प्रभुपाद म्हणतात बघा कशी वृत्ती आहे याची, जाता जाता पण थोडं जर बोलला असता की ॲक्च्युली आयुष्यामध्ये चूक केली तर श्रीकृष्णाने काहीतरी कृपा दिली असेल त्याला, पण जाता जाता पण शेवटचा वार की तुला मिळालं, सिंहासन मिळालं तुला, पण जाताना काय म्हणाला, आयुष्यभर रडलास ना, आता सिंहासन घेऊन काय करणार आहेस, मी जीवनभर आयुष्यभर मौज केली. तसा आपण बघतो इथे की हा जो माणूस आहे हा कोर्ट केस हरणार होता, तर शेवटचा वार काय केला की हरे कृष्णाच्या इस्कॉनच्या भक्तांवर गलिच्छ आरोप केले त्यांनी. तर श्रील प्रभुपादांपर्यंत जेव्हा या सगळ्या बातमी केल्या की प्रभुपादांनी काय काय करतोय आपल्या विरुद्ध, तेव्हा प्रभुपादांनी नम्रतेची भावना नाही ठेवली. प्रभुपाद म्हणाले ठीक आहे, असेल हरी तर देईल खाटलेवरी. श्रील प्रभुपाद म्हणाले श्रीकृष्णांनी अर्जुनाला हे नाही सांगितलं तू बस इकडे आणि मी सुदर्शन चक्राने सगळ्या शत्रूंना मारतो. श्रीकृष्ण म्हणाले मी खाली बसतोय आणि तुझा तो धनुष्य हातात घेऊन तू युद्ध कर म्हणून. तर प्रभुपाद म्हणाले मी पण अर्जुनासारखा आहे, मी काही शांताने बसणार, मी त्याला सोडणार नाही. आणि प्रभुपादांनी लॉयरला बोलून स्वतः काही काही पॉईंट सांगितले. प्रभुपाद लीलामृत वाचला आपण, त्याच्यामध्ये 16 पॉईंट्स आहेत. ते प्रभुपादांनी सांगितले लॉयरला की तू हे पॉईंट लिही, तू हे पॉईंट लिही, आणि त्या व्यक्तीवर विरोध केला आणि त्या व्यक्तीवर आक्रमण केलं. आणि शेवटी तो व्यक्ती एक दिवशी त्याला हृदय विकाराचा झटका आला, हार्ट अटॅक आला त्याला. तर ती बातमी प्रभुपादांना सांगितली की प्रभुपाद तो इतके वाईट वाईट गोष्टी करत होता, त्याला ती जमीन पाहिजे होती, ती जमिनीसाठी पण त्याला माहिती नाही की तो प्रभुपादांसोबत होता. तर प्रभुपादांनी जेव्हा सांगितलं तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं मी नरसिंग देवांना प्रार्थना केली होती की हा जो माणूस आहे हा खूप त्रास देतोय भक्तांना, तुम्ही काहीतरी करा. तर जेव्हा त्याचं पोस्टमॉर्टम केलं तेव्हा डॉक्टरने सांगितलं की याच्या हृदयाला कोणीतरी असं दाबलंय असं वाटलं. जे हृदय होतं ते असं कोलॅप्स झालं होतं, तसं जनरली होत नाही कोलॅप्स. तर डॉक्टर म्हणतो आतमधल्या हृदयाला कोलॅप्स कोणी केलं. तर ते प्रभुपादांनी सांगितलं की नरसिंग देवांना प्रार्थना केली होती. तर सांगायचं तात्पर्य काय की नम्र जरी असले प्रभुपाद, पण जेव्हा मंदिरावर आक्रमण केलं, जमिनीवर आक्रमण केलं, श्रीकृष्णांच्या भक्तांवर, श्रीकृष्णांच्या मालमत्तेवर जेव्हा आक्रमण केलं, तेव्हा प्रभुपाद नम्र नाही झाले, प्रभुपादाने त्याला पण विरोध केला. तसं आपण पण शिकायला पाहिजे की श्रीकृष्णांवर, श्रीकृष्णांच्या मालमत्तेवर जर कोणी वाईट डोळा टाकला तर आपण तिथे माघार नाही घ्यायला पाहिजे, आपण तिथे पण समोर जायला पाहिजे. त्याच्यानंतर हा कुठला अडथळा होता, कितवा. त्याच्यानंतर मग हनुमानजी आतमध्ये गेले, मागा ते पूर्ण शहर फिरत आहेत. ते शहर इतकं प्रॉस्परस, म्हणजे समृद्ध शहर, तिथे भरपूर मोठमोठ्या इमारती होत्या, भरपूर खाणं पिणं नाचणं गाणं सगळं चालू होतं. फक्त एकच प्रॉब्लेम होता, त्या सर्व नाचण्या गाण्या समृद्धीमध्ये परमेश्वर नव्हते,
सगळं तिथे आसुरी समृद्धी होती. मदिरा पान चालू होतं, नाच गाणं, विचित्र नाच गाणं चालू होतं. ते सगळं बघून हनुमानजी विचार करत आहे, बाप रे, इथे किती राक्षस राहत आहे आणि इथे किती विचित्र मौज मजा चालू आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला नाही वाटत की मी इथे टिकू शकतो म्हणून. तर त्यांच्या हृदयामध्ये एक भावना प्रवेश केली. काय भावना? इथे खूप मोठमोठे राक्षस आहेत आणि या सगळ्या राक्षसांसमोर आमची ही जी वानर सेना आहे, बिचारे वानर आहेत, त्यांना फक्त दगड मारून आंबा तोडता येतो. ते यांच्यासमोर कुठे टिकणार आहे? तर मला असं वाटतं मी परत जातो आणि सांगतो की या राक्षसांसमोर आपण टिकू नाही शकत. मग मनात विचारलं, पण मागे जाऊन जर मी सुग्रीवाला सांगितलं की सुग्रीव आपण युद्ध वगैरे नाही करू शकत, सुग्रीवाचं नाक कापलं जाईल. आणि सुग्रीवनी जर हे रामजींना सांगितलं, ते काय करतात एक्झॅक्टली? बोलताय की ते प्रवचन चालू आहे? ठीक आहे, जे काही आहे. सो जर सुग्रीवाने रामचंद्रांना सांगितलं की आपण ज्या दूताला पाठवलं होतं त्या दूताला आपण, तो दूत परत आला, तर रामचंद्रांना खंत होऊन रामचंद्र कदाचित म्हणतील मला तर सीतादेवी नाही मिळालं, तर रामचंद्र कदाचित स्वतःचे प्राण घेतील. रामचंद्रांनी जर आत्महत्या केली, आत्महत्या शब्द मला वापरायचा नव्हता, पण स्वतःचे प्राण घेतील. जर रामचंद्रांनी प्राण घेतले तर लक्ष्मण स्वतःचे प्राण घेईल. जर ही खबर अयोध्येपर्यंत पोहोचली तर भरत महाराज स्वतःचे प्राण घेतील. जर भरताने प्राण घेतले तर शत्रुघ्न पण प्राण घेईल. जर शत्रुघ्नाने प्राण घेतले तर सर्व अयोध्यावासी म्हणतील राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाने स्वतःचे प्राण घेतले तर सर्व अयोध्यावासी पण स्वतःचे प्राण घेतील. इतका नरसंहार म्हणतो ना, इतक्या लोकांनी स्वतःचे प्राण घेतले, त्यासाठी जबाबदार कोण आहे? मी. का बरं? कारण मी इथे धीटपणे उभा नाही आहे, मी स्वतःचे प्राण घेतो. ते काम करतो स्वतःला. त्यांनी असं हे अशा प्रकारचे नकारात्मक विचार मला स्वीकार नाही करायचे. कधी कधी आपल्या जीवनात होतं, कुठली तरी परिस्थिती असते, कोणाच्या जीवनामध्ये तब्येतीची परिस्थिती येते, कोणाच्या जीवनामध्ये आर्थिक परिस्थिती येते, कोणाच्या जीवनामध्ये सामाजिक परिस्थिती येते, कोणाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक पण कधीतरी अडचण येते आणि आपण नकारात्मकतेच्या स्पायरलमध्ये गुंततो. म्हणजे काय काय म्हणतात त्याला मराठी? जाळं. तर त्या असं एक छोटासा नकारात्मक विचार येतो, इतकासा, त्याच्यातून असं म्हणजे एवढा मोठा, आणि ते दिशा फक्त त्याचा आकार नाही वाढत आहे, त्याची दिशा खाली चालली. म्हणून कधी पण नकारात्मकता छोटी पण एका वैष्णवाच्या मनामध्ये नाही येणार. आपण नेहमी विचार करायला पाहिजे, अरे मी एकटा नाही आहे, माझ्यावर हे सगळी गुरुशिष्य परंपराची आपल्याला साथ. आपण जर आपल्यासोबत हरिनाम ठेवलं तर परमेश्वर माझ्यासोबत आहे. त्या हरिनामामध्ये कोण कोण आहे? हरे कृष्ण या महामंत्रामध्ये कोण कोण आहे? श्रीमती राधाराणी. चला, रामचंद्र कडक आहे, श्रीकृष्ण कडक आहे, श्रीमती राधाराणी त्या महामंत्रामध्ये. श्रीमती राधाराणी एक गोष्ट आहे, बरसाण्याला गोष्ट आहे, गोवर्धनाच्या जवळ एक लांडगा होता आणि काही मुली राधाराणीच्या गावातल्या खेळत होत्या आणि त्यांना दिसलं की हा लांडगा, तर त्याच्या मागे असे काठी घेऊन धावले ह्या मुली. तर तो लांडगा बिचारा घाबरला. लांडगामध्ये दम नसतो, लांडगा बिचारा ग्रुपमध्ये असतो तेव्हाच तो आक्रमण करतो. एकटा लांडगा म्हणजे तो घाबरेल. तर तो एका जमिनीच्या एका छिद्रामध्ये शिरला तो लांडगा. तर या मुलींनी काय ठरवलं, एक काम करूया, या लांडग्याला आपण त्रास देऊया. तर ते लाकूड जे होते ते जाळले त्यांनी आणि त्याचा धूर निर्माण झाला. तर त्याचा जो तो छिद्र होता जमिनीमध्ये, तिथे सगळे लाकूड ठेवले आणि त्याचा सगळं तो धूर जो तो आतमध्ये जातो, त्या लांडग्याला रडायला आला, आतमध्ये गुदमरायला झाला आणि तो तिथून रडू लागला. तर लांडग्याचा आवाज ऐकला, विचित्र आवाज आहे तो, चांगला आवाज नाही. तर त्या लांडग्याने जो तो आवाज काढला, रडायचा आवाज काढला, तो असा बाहेर आला. तर श्रीमती राधाराणीने तो आवाज ऐकला. तर श्रीमती राधाराणी म्हणाले, मी जिथे राहते तिथे लांडगा पण जर रडत असेल तर त्याला पण मी मदत करणार. तर श्रीमती राधाराणी तिथे गेले आणि त्या सर्व मुलींना सांगितलं, चला हा लांडगा जरी असेल तर याला काही करायचं नाही, याला कृपा मिळायला पाहिजे, त्या लांडग्याला माझं श्रीमती राधाराणी. तर जेव्हा आपण गोवर्धन परिक्रमा करतो
तेव्हा तिथे एक जागा आहे सीव खोर म्हणून. त्या सीव खोरमध्ये श्रीमती राधाराणी एका नाटकाला पण वाचवलं. कधीही आपल्या मनात कणभर जरी नकारात्मकता आली, आपण नेहमी राधाराणीचं नाव द्यायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. जर त्या छोट्या नकारात्मकतेला माझ्या मनामध्ये मी प्रवेश करू दिला तर ती नकारात्मक आकाराने नाही वाढत, ती आपल्याला खाली नसते. तर आपली चेतना कधीही पण आपण खाली नाही झालं पाहिजे. कशाच्या आधारावर? स्वतःच्या आधारावर नाही. आपल्या पाठीमागे कोण उभे आहेत त्यांच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. तर म्हणून आपली साधना का महत्वाची आहे? आपण साधनेचा वेळ, हरे कृष्ण जप जो करतो त्या जपाच्या वेळाला सोडून आपण दिवसभर जे काही आपण आयुष्य आहे आपलं दिनचर्या आहे त्याच्यामध्ये मुख्य विचार काय असतो माहिती? मला काय करायचं आहे, मला आज त्याला भेटायचं आहे, मला त्याला भेटायचं आहे, मला हा व्यवसाय करायचा आहे, मला हा बिझनेस करायचा आहे. तर सेंटर कोण आहे? केंद्रबिंदू कोण आहे? आपल्या सर्व विचारांचे. असं म्हणतात एका दिवसामध्ये 50 ते 60 हजार विचार एका ॲव्हरेज व्यक्तीच्या मनात येतात. 50 ते 60 हजार विचारांचा केंद्रबिंदू काय आहे? मी हे करणार आहे, मला हे करायचं आहे, मला असं केलं होतं, मग मी आता त्याच्यावर हे करणार आहे. मीचा महामंत्र आपण 22 तास जप करत असतो. फक्त 2 तास जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्र करतो, हरे कृष्ण महामंत्राचा केंद्रबिंदू मी नाही आहे. का माहिती आहे? कारण त्याच्यामध्ये हे श्रीमती राधाराणी, हे श्रीकृष्ण मला तुमच्या सेवेमध्ये स्थान द्या. तर हरे कृष्ण महामंत्र जेव्हा आपण जप करतो त्या काळाचा केंद्रबिंदू कोण आहे? श्रीकृष्ण श्रीमती राधाराणी. तो 22 तास आणि अनेक वर्ष आपण माळा करायच्या पूर्वी जितके वर्ष केले, किती तास, किती दिवस, किती महिने आणि किती वर्ष आपण एकच मंत्र जाप केलाय. माझं काय होणार, मला काय मिळणार, माझा काय नफा होणार, माझं नुकसान कसं कमी करायला पाहिजे, मी. आपले आचार्य म्हणतात जेव्हापर्यंत तू मी म्हणशील तेव्हापर्यंत तू या मोठ्या जगामध्ये एकटा असशील. आणि ज्या दिवशी तुम्ही म्हणशील हे श्रीकृष्ण, हे श्री रामचंद्र, हे सीतादेवी, हे राधाराणी, मला तुमच्या जवळ घ्या आणि तुमच्या सेवेमध्ये स्थान द्या, तर आपण त्यांना जवळ करतोय. आपल्या जवळ आले राधाकृष्ण. रस्सी खेच असते माहिती, कधी कधी खेळतात ना, एक रस्सी असते, मी इथून खेचतो, तुम्ही बघू कोणाची शक्ती जास्त. तर मायादेवी आहे आणि आपण कोण जिंकणार आहे? मायादेवी. त्याचा काय उपाय? आपण म्हणतो थोडं व्यायाम करतो म्हणजे मायादेवीशी कोणी जिंकलं नाही आजपर्यंत. मोठमोठे लोक हरले. त्याला दुसरा उपाय आहे, श्रीकृष्णांना हाक मारायचे. श्रीकृष्ण यायचं, तुम्ही माझ्या जवळ या. श्रीकृष्ण असं खेचलं तर मायादेवी पडतो. तर म्हणून आपण कधी हा नाही विचार करायला पाहिजे की मी एकटा आहे. मी एकटा आहे हा विचार कोण करतो? जो साधना नीट नाही करत. का? मी. जो मी महामंत्र जप करतो त्याच्या जीवनामध्ये तो एकटा आहे. पण जो महामंत्र जप करतो आणि त्याच्यामध्ये ध्यान टाकतो आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली ते 2 तास मन लावून करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. मला एक सांगा, खरोखर नम्रपणे आपण कोणासमोर एक प्रश्न विचारतो, जर खरोखर आपण चांगल्या माळा केल्या, नामस्मरण जर केलं, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला कधी एकटं वाटेल का? कारण ती जाणीव होते. नाम आणि व्यक्ती हे अभिन्न आहे. 2 तास जर आपण चांगला संग केला तर ना ती रिअलायझेशन, साक्षात्कार येतो की नाही श्रीकृष्ण माझ्यासोबत आहेत. आणि ज्याच्या सोबत श्रीकृष्ण आहेत त्याला एकटेपणा कधी वाटू शकतो का? प्रल्हाद एकटा होता, ॲक्च्युली एकटा होता आणि आजूबाजूला सगळे राक्षस आहेत, हिंसक राक्षस आहेत, त्याला रोज मारायचा प्रयत्न करत आहेत. पण प्रल्हादाला जर विचारलं काय रे तू एकटा आहेस का? एकटा कधीच नाही. का नाही? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर नेहमी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अगर श्रीकृष्ण माझ्यासोबत आहे. आणि ज्याच्या सोबत श्रीकृष्ण आहे त्याला कधी वाटू शकतं का की मी काहीच नाही, मी काय करू शकतो? आपण त्याच्यावर पण चर्चा केली. तर म्हणून हनुमानजी सारख्या श्रेष्ठ भक्ताच्या जीवनामध्ये पण एका प्रसंगी त्या लंकेचं वैभव, त्या लंकेची समृद्धी, त्या लंकेचे मोठमोठे विचित्र राक्षस, त्यांच्या विचित्र सवयी,
त्यांचं विचित्र जेवण, त्यांचं विचित्र मदिरापान बघून थोडंसं म्हटलं या सगळ्यांसमोर आपण काय टिकणार आहे. पण नाही, नकारात्मकता नाही. जस्ट या गोष्टीला अनुसरून एक गोष्ट मला लक्षात आली. सनातन गोस्वामीबद्दल आपण चर्चा करत होतो आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या शरीरावर फोड आले होते. त्याचा काय उपाय केला होता त्यांनी? ज्यांनी लक्षपूर्वक ऐकलं त्यांनी नोट्स जर काढले तर बघा, सनातन गोस्वामींच्या पूर्ण शरीरावर जेव्हा फोड आले होते तेव्हा त्यांनी एक विचार केला होता. वैशाख महिन्यामध्ये सनातन गोस्वामी आले होते तेव्हा ते म्हणाले, हे जे शरीर आहे, फोड आहे, त्याच्यातून सगळं दुर्गंधी आहे. का मला ते दुर्गंधी मिळाले? कारण मी गोहत्या, ब्राह्मण हत्या, मंदिरं तोडणाऱ्या लोकांचा संघ केला म्हणून ते पाण्यामुळे नाही झाले म्हणाले. तेव्हा त्यांनी काय उपाय शोधला होता त्याच्यावर? रथ यात्रेखाली मी माझे प्राण दिला. तो पण नकारात्मक विचार होता. तर असं समजू नका की माझ्यामध्ये नकारात्मक विचार येऊ नाही शकत कारण मी साधना करतो. हनुमानजीपेक्षा श्रेष्ठ कोणी वैष्णव आहे का? त्याच्या मनामध्ये पण एकेकाळी एके प्रसंगी एक नकारात्मक विचार आला, मी स्वतःचे प्राण देतो. श्री सनातन गोस्वामी आहेत, शुद्ध भक्त आहेत. सनातन गोस्वामींच्या मनामध्ये पण एक एक क्षणी तो नकारात्मक विचार आला होता. पण त्याच्यावर उपाय काय ते बघायला पाहिजे. आजारी पडणं चुकीचं नाही आहे, पण आजारी राहणं चुकीचं आहे. आपण सगळे छोटेसे आहोत म्हणून कधी ना कधी आपल्यामध्ये पण कधी काही नकारात्मक विचार येणार, चुकीचे विचार येणार. पण प्रश्न हा नाही आहे की आपल्यामध्ये चुकीचे विचार आले की नाही. प्रश्न आहे की जेव्हा चुकीचे विचार आले तेव्हा आपण त्याला झटकलं ना, तेव्हा आपण सकारात्मकतेचा आधार घेतला ना. जेव्हा माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार आले तेव्हा मी दुकानात जाऊन झोपेच्या गोळ्यांची बॉटल विचारली की जेव्हा माझ्या मनामध्ये नकारात्मकता आली तेव्हा मी भगवद्गीता उचलली आणि उघडले पान. हे म्हणाले, अर्जुनचा चिंतन झाला होता तेव्हा श्रीकृष्ण मदत केली. माझ्या जीवनात नकारात्मक झालं, मी झोपेच्या गोळ्या नाही मागणार, गीता वाचला. किंवा मला नाही, मी तेवढी साक्षर नाही आहे, मला वाचता येत नाही. तर जेव्हा माझ्या नकारात्मक येणार तेव्हा मला एका प्रवचनात ऐकलं होतं, जो चांगली साधना करतो त्याच्या जीवनामध्ये तो कधीच एकटेपणा अनुभव नाही शकत. तर मी लगेच एक काम केलं, माझी फीडबॅक काढली आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सनातन गोस्वामींच्या मनामध्ये पण नकारात्मकता आली, हनुमानजींच्या मनामध्ये पण नकारात्मकता आली, पण त्यांनी त्याला पाणी नाही घातलं. आपल्याकडून काय सुद्धा नकारात्मकता येणं चुकीचं नाही आहे, आजारी पडणं चुकीचं नाही आहे. पण डॉक्टरकडे तर जा. तुमच्या भावाला जर ताप आलाय, तो अरे तुझं तर शरीर तापलंय, चल डॉक्टर. अरे मी माझ्याकडे औषध नाही पण डॉक्टरकडे चल माझ्यासोबत. थंड पाणी प्यायला आणि मी तर गरम पाणी आणि मी आईस्क्रीम पण नाही खाल्ली आणि अरे सगळं काही मान्य आहे पण आहे ना ताप, चल. तर तीच गोष्ट आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये करायची आहे. यदा कदाचित आपण खचलो, त्याचा बाऊ नाही करायचा, त्याला मोठं नाही करायचं. आपण तेव्हा औषध घ्यायला पाहिजे. औषध आहे, काल आपण येण्याची औषधी माया नाशी पावलं नाही, हरिनाम महामंत्र लहो तुम्ही. म्हणून श्रीकृष्ण त्यांच्या वचनांच्या रूपात, श्रीकृष्ण त्यांच्या वर्णनाच्या रूपात गीता किंवा भागवत, रामायणाच्या रूपात किंवा श्रीकृष्ण त्यांच्या नामाच्या रूपात किंवा श्रीकृष्ण त्यांच्या मूर्तीच्या रूपात, कुठल्याही रूपामध्ये श्रीकृष्ण आपल्याला जे पसंत आहे त्यांना आपण लगेच स्पर्श करायला पाहिजे. तर हनुमानजींनी तो विचार झटकला आपला, नाही नकारात्मक नको, चला पुढे जायचं. हा कितवा होता? सहावा अडथळा. मग पुढे गेले. मला म्हणायचं चला सीतादेवींना शोधायचं आहे. कुठे असतील सीतादेवी? तर महिलांचे काही महल होते, त्या महलांमध्ये फक्त अपहरण केलेल्या अनेक महिलांना रावणाने डांबून ठेवलं होतं, बंद करून ठेवलं होतं, बंदिस्त ठेवलं होतं. तर कोणी देवकन्या होते, देवतांच्या मुली होते, कोणी ऋषी कन्या होते, ऋषींची मुली होते, कोणी राजकन्या होते, कोणी राजांची मुली होते, कोणी पण सुंदर असू दे. काल पण आपण वेदवतीबद्दल बोललो. चला, तर एवढी त्याची ती भूक होती. तर हनुमानजी म्हणाले तिथे बघतो. तर हनुमानजी मग खिडक्या होत्या, वर महल होतात, अशा छोट्या छोट्या खिडक्या असतात वर, तिथे लपून बघत होते. तर आतमध्ये सगळे महिला. आणि कशा महिला?
सुंदर सुंदर. पण हनुमानजी तिथून बघतात, एका महिलेकडे बघतात. म्हणजे यांना बघून वाटत नाही ही सीता आहे, यांना बघून वाटत नाही ही सीता आहे. त्या सर्व महिला बसल्या आहेत, त्याच्या सर्वांचा एक निरीक्षण करत होते चेहऱ्याने आणि विचार करत होते याच्यामध्ये कुठे सीता दिसते का. ऑफकोर्स त्यांना माहिती होतं की सीतादेवी तिथे बऱ्याच महिला होत्या, त्या विचित्र वेशात होत्या आणि विचित्र सगळं काही चालू होतं. तर तिथे शोधत नव्हते हनुमानजी, पण काही झोपलेले पण होते, काही महिला आराम करत होते, काही महिला झोपलेले होते, तिथे बघत होते. अचानक त्यांना अजून एक अडथळा आला मनात. मी काय करतोय, मी ब्रह्मचारी आहे आणि मी महिलांच्या चेहऱ्याकडे निरीक्षण करतोय. आणि एक नाही, दोन नाही, तीन नाही, इथे हजारो हजारो महिला आहेत, प्रत्येक सुंदरातली सुंदर महिला आणि प्रत्येक सुंदरी महिलेला निरीक्षण करून मी पाहतोय आणि मी ब्रह्मचारी, हे माझं काम आहे का. तो मनात आलं की मी इथून निघून जातो. परत एकदा त्यांनी थोडं म्हणाले, एक काम एक स्वतःला विजय प्रश्न विचारतात. मला जर कोणी सांगितलं की हरिण शोधून काढ, तर त्या हरिणाला मी शहरामध्ये शोधणार आहे की जंगलामध्ये शोधणार आहे. स्वतःच विचारलं. तर म्हणाले, हरिण शहरात नसतो, हरिण जंगलात असतो, तर मी जंगलात शोधतो. मग म्हणाले, जर मला माझ्या आईला शोधायचं आहे, महिलेला शोधायचं आहे, तर मी तिला जंगलामध्ये शोधणार की मी तिला घरामध्ये शहरामध्ये शोधणार. मग स्वतःलाच त्यांनी उत्तर दिलं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे. म्हणाले, जसं हरिणाला मी जंगलामध्ये शोधणार, शहरामध्ये नाही शोधणार, तसंच प्रकारे एका महिलेला मी महिलांच्या स्थानी शोधणार, जंगलामध्ये नाही शोधणार. म्हणजे मी चुकीचं नाही करत, मी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी त्या महिलांकडे नाही बघत आहे, मी माझ्या आईला शोधतोय. आई जर हरवली आहे, आमचे एक ब्रह्मचारी आहे, त्या ब्रह्मचारीमध्ये गोष्ट सांगितली, त्यांची आई प्रवास करत होती कुठेतरी. तर सॅफरन कपड्यामध्ये ते ब्रह्मचारी आईची बॅग घेऊन लेडीज डब्यामध्ये गेले आईला सोडायला. तर तिथे एक दुसरी बाई बसली होती, त्या बाईने कमेंट ऐकवली. त्या ब्रह्मचारी म्हणाले, वेश कुठला आहे आणि लेडीज कंपार्टमेंटमध्ये तुम्ही येता का म्हणाले. त्या प्रभूजीला थोडं वाईट वाटलं, म्हणजे पटकन बाहेर आले आणि मला येऊन विचारले, प्रभूजी अशा परिस्थितीमध्ये काय करायचं. तर त्यांना म्हटलं, अशा परिस्थितीमध्ये आपण एकच करायचं, अजिबात प्रत्युत्तर नाही द्यायचं. आणि आपण जेव्हा पुढच्या वेळेस आईला सोडायला, आई एकटी प्रवास करत होती, वयाने मोठी आई, तर मदतीच्या भावनेने गेले. पण लोकांनी हे नाही बघितलं की आईची सुटकेस सोडायला आलाय तो. लोकांनी काय म्हटलं, या वेशामध्ये लेडीज कंपार्टमेंटमध्ये काय करताय. लोकांना सांगितलं, पुढच्या वेळेस जेव्हा जाशील तेव्हा डोकं खाली ठेव, म्हणजे लोकांना माहिती पाहिजे की तू अस्वस्थ आहेस. आणि आईच्या सीटपर्यंत जा, ती बॅग ठेव आणि आईला आधीपासून सांगून मी तिथे तुला जास्त बोलणार नाही किंवा बसणार नाही, जस्ट बॅग ठेवून आणि पटकन बाहेर ये. आणि तेव्हा पण जर तुझ्यावर कोणी कमेंट मारली की या लेडीज डब्यामध्ये या वेशात येत आहे, अजिबात प्रत्युत्तर द्यायचं नाही आणि तिथून बाहेर पडायचं. हो नाही म्हणायचं, नाही म्हणायचं, आपण आपल्या कामाशी काम ठेवायचं. आईला सोडायला जाणं हे अजिबात चुकीचं नाही, पण परिस्थिती अनुसार आपल्याला काय करणार. तर हनुमानजी आहे, ते हनुमानजी तिथे विचार करतात की मी चुकीचं करतोय, मी वाईट करतोय. पण स्वतःला त्यांनी सांत्वना दिली नाही, मी माझ्या आईला शोधतोय, इथे शोधायला नाही. तर कधी कधी सेल्फ डाऊट आपल्या साधनेमध्ये, आपल्या साधनेच्या या प्रवासामध्ये कधीतरी येतो की मी जे करतोय ते बरोबर करतोय का. तर तेव्हा आपण विचार करायला पाहिजे, मी जे करतोय, जरी आजूबाजूचे लोक मला म्हणत असेल की चुकीचं आहे, पण खोल जाऊन विचार करायला पाहिजे, मी जे काही करतोय ते माझ्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतोय की गुरूंच्या सेवेसाठी करतोय, श्रीकृष्णाच्या सेवेसाठी करतोय. प्रत्येक सेवा इस्कॉनमध्ये स्पष्टपणे सांगतोय तुम्हाला, प्रत्येक सेवा, जसं मी एक उदाहरण दिलं आधी आजच्या चर्चेमध्ये, प्रसादम सर्विंगची सेवा. प्रसादम सर्विंगची सेवा किती छान सेवा आहे. आणि त्याच्यामध्ये जर शिरा आपण वाढत असू तर अजून छान, आणि या गरमीच्या वातावरणामध्ये जर ताक वाढत असू तर अजून छान, रात्रीच्या जेवणामध्ये जर पापड वाटत असू तर अजून छान. का छान आहे. ताकाला दुपारी कोणी नाही म्हणतं, सकाळी शिऱ्याला कोणी नाही म्हणतं, संध्याकाळी पापडाला कोणी नाही म्हणतं. ती जी सेवा आहे ती खूप छान सेवा आहे. का माहिती आहे, लोक म्हणतात प्रभूजी तुम्ही किती छान म्हणतो, तुम्ही किती शिरा वाढला. इस्कॉनमध्ये काही काही सेवा आहे, समजा इथे 10 अनधिकृत लोक आले, ओके, ते आपल्या यात्रेचे नाही आहेत आणि आपल्याला कळलं की यांना कुठेतरी लक्षात आलं की इथे 200 लोकांचा प्रसाद बनतोय, तर आपलं काम होऊन जातं तिथे. एक गंमत सांगतो,
राधा गोपीनाथ मंदिरामध्ये आपला तो शनिवारचा सत्संग कार्यक्रम असतो, तसा रविवारी एक संडे फीस्ट करतो. मेन सत्संग कार्यक्रम आहे तो रविवारी होतो, वर्षावर्ष संडे फीस्ट कार्यक्रम. कारण इतक्यात काय लक्षात आलं, आमचं मंदिर मुंबईच्या ज्या भागात आहे त्याला म्हणतात गिरगाव ग्रँड रोड एरिया. गिर गावाच्या ग्रँड रोड एरियामध्ये जितके लोक राहतात त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. ही सत्य परिस्थिती आहे आणि ही मला आता काही दिवसांपूर्वी युगावतार प्रभूंनी सांगितलं. त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जेव्हा जेव्हा आमच्या मंदिरामध्ये काही फेस्टिवल असेल तेव्हा फीस्ट असते आणि ती फ्री असते, तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्या राधा गोपीनाथ मंदिरामध्ये उद्या संध्याकाळी फीस्ट करायला सगळं, तर 500-600 लोक अनधिकृत तिथे प्रसाद खायला सगळ्यात आधी येतात. म्हणजे सगळे वैष्णवर कीर्तन करतायत, डान्स करतायत, प्रवचन ऐकतायत आणि खाली कोण आहे ज्यांना काही घेणं नाही, त्यांना फुकट चांगलं जेवण पाहिजे. अशा प्रकारे समजा इथे खबर पसरली की 200 इस्कॉनची यात्रा आली आणि खूप छान जेवण असं पापड वगैरे सगळं ते स्वतःच म्हणतात, अहो थोडी खीर घ्या, अहो तुम्ही गोड काही खाल्लंच नाही, असंच तर पाहिजे, अजून काय पाहिजे. असे इथे 10 अनधिकृत लोक आले तेव्हा आपण तिथे दरवाजावर उभं राहायची जी सेवा आहे, सॉरी प्रभू आधी आमच्या लोकांना सगळ्यांना प्रसाद मिळेल कारण त्याच्यासाठी बनवलं आहे, उरल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सढळ हाताने मिळेल, पण ज्यांच्यासाठी प्रसाद बनवला आहे त्यांच्या आधी तुम्हाला नाही मिळणार. तर राधा गोपीनाथ मंदिरमध्ये आमचा नियम आहे, ज्यांच्याकडे अधिकृत लोक आहेत त्यांना आधी देणार, उरला तर तुम्हाला मिळेल, पण तुम्ही हक्क नाही घालू शकत. तुम्ही पहिले येऊन उभे राहताय, कार्यक्रमाला नाहीच आहे, तुम्ही कीर्तनाला नाहीच आहे आणि काय सगळ्यांना किती आहे. असं नाही की तुम्हाला प्रसाद द्यायचा नाही आहे, पण ज्यांच्यासाठी प्रसाद बनवला आहे त्यांना आधी मिळायला पाहिजे. आपल्यामधून किती लोक त्याच उत्साहाने त्या गेटवर उभं राहून ती सेवा करतील. सॉरी थांबा, आम्ही आमच्या डिवोटीसाठी प्रसाद बनवला आहे, आधी त्यांना प्रसाद मिळेल होतं. अर्धा तास त्यांचा चेहरा, तो रागावलेला चेहरा आणि ते डोळ्यातून जे मुचुकुंदासारखे शाप देत आहेत ते किती लोक सहन करायला तयार. म्हणून असं समजू नका की इस्कॉनमध्ये सगळ्या सेवा फक्त अशा छान हरे कृष्ण प्रभूजी हरे कृष्ण माताजी कसे आहेत. बरेच भक्त त्या पण सेवा करतायत ज्या गरजेच्या आहेत आणि त्या ज्या सेवा आहेत ना, कठीण सेवा, त्या जर नाही केल्या तर ती पापड वाढायची जी सेवा आहे ना ती करायला संधी नाही मिळणार. कारण ते 10 लोक येऊन सगळं समाप्त करतील आणि नंतर तुम्ही म्हणाल की प्रभूजी 200 लोकांसाठी 50 पापड आहेत, त्या पापडाचे तुकडे करायला लागतील, 4 तुकडे करून द्यायला लागेल. सो आपण त्या कठीण सेवा करायला पण तेवढेच उत्साही पाहिजे, ते कठीण सेवा करायला पण तेवढेच आपण तयार पाहिजे. का? श्रीकृष्णासाठी करतोय आपण कोणा थांबवत नाहीये, आपण आपल्या वैष्णवांची काळजी घेतोय. वैष्णव इथून एवढ्या दुरून आले, त्यांना जर प्रसाद नाही मिळाला आणि आपण जगाला भंडारा करतोय, काय फायदा आहे त्याचा. तर हनुमानजी म्हणतायत मी ब्रह्मचारी आहे आणि त्या महिलांचं निरीक्षण करतोय, पण मी स्वतःसाठी नाही करत आहे, रामचंद्रांना सीता देवींचं मिलन करून द्यायचं म्हणून करतोय. ही कठीण सेवा पण हनुमानजीने केली. एका अर्थाने त्यांच्या आश्रमाच्या ती विपरीत आहे, पण मनामध्ये पावित्र्य आहे, माझ्यासाठी नाही करत आहे, रामचंद्रासाठी करत आहे. तर तेव्हा एक खूप सुंदर श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये हनुमानजी मनातल्या मनात विचार करतात, एक गोष्ट मला जाणवली, माझ्या हृदयामध्ये काही परिवर्तन नाही झालं. जेव्हा चुकीच्या नजरेने आपण कुठल्या महिलेकडे बघतो तेव्हा हृदयामध्ये चुकीचे विचार येतात. हनुमानजी म्हणतात, एक मला लक्षात आलं, मी एवढ्या हजारो महिलांकडे निरीक्षण करून बघितलं, पण माझ्या हृदयामध्ये अजिबात विकार नाही घडला, माझ्या हृदयामध्ये अजिबात परिवर्तन नाही घडलं. अर्थात याचा हा पुरावा आहे, काय मी माझ्यासाठी नव्हतो बघत, मी रामचंद्रांसाठी बघतो. आणि त्याच्यानंतर हनुमानजी पुढे जेव्हा जातात तेव्हा त्यांना सीतादेवी दिसतात. ऑफकोर्स त्या महिला त्या मंगलांमध्ये सीतादेवी नाही दिसत त्यांना. मग शोधत 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 अशोक वाटिका असते, त्या अशोक वाटिकामध्ये सीतादेवी शोक करत बसलेले असतात. तर त्या अशोक वाटिकेमध्ये जेव्हा सीतादेवीला बघतात तेव्हा तिथे एक दृश्य दिसतं त्यांना. ही वेळ आहे सकाळची 2:30-3 वाजायची, कारण रात्री तिथे पोहोचले आणि हे सगळे लोक तर ॲक्टिव्ह रात्रीच असतात, हे सगळं तर रात्रीच बघत होते. अंधारामध्ये मी दिसीन या दृष्टीने रात्री सगळं करतायत. रावण हा सगळं रात्रीचे सगळे त्याचे कामं करून झोपी जायचा 2:30-3 वाजता. तर रोज झोपण्यापूर्वी शेवटचा ट्राय करायचा, सीतादेवींना भेटायला यायचा आणि सीतादेवींना धमकी द्यायचा, आता तरी लोक आलं तर तुझ्या ठिकाणावर
आता तरी तू समर्पण कर मला, आता तरी तू माझी हो. आणि त्या दिवशी जेव्हा हनुमानजी आले होते, बिचारी सीतादेवी थकली होती, तिला रात्री जाण्याची सवय नव्हती, तर ती झोपली होती. आणि अचानक ढोल वाजताय, डुम 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 डुम, आणि रावण आले आणि म्हणाले उठ आणि समर्पण कर, आणि धमकी दिली. आणि त्या दिवशी हनुमानजी समोर एक धमकी दिली, जर तू मला समर्पण नाही केलंस आणि माझ्याशी लग्न नाही केलंस, मी तुला आता काहीच दिवसाचं 10 महिन्यांनी वाट बघतोय तुझी, खूप झालं आता, एवढं मी कधी वाट नाही बघितली. तू जर मला समर्पण नाही केलंस, मी तुझं रक्त पिईन आणि तुझा मांसाहार खाईन, पण तुला सोडणार नाही. तर तू ठरव तुला मरायचं का. तेव्हा सीतादेवी म्हणतात, तू ना गटारीतलं पाणी आहेस आणि रामचंद्र हे गंगेचं पाणी आहे, तर मी ना रामचंद्रांची आहे, तू माझ्याकडे बघू पण नकोस. जी सिंहाचा वाटा आहे तो लांडग्याला कधी मिळत नाही. तू बैल आहेस आणि रामचंद्र एका हत्तीप्रमाणे आहे, तुझ्यामध्ये काही तुलना करू नकोस, मी तुझी कधीच होणार नाही. आणि तेव्हा मग रावणाला इतका लागला, रावणाने 700 राक्षसी ठेवल्या होत्या फक्त सीतादेवीवर दबाव टाकण्यासाठी. या 700 राक्षसींची एकच सेवा होती, रोज सीतादेवीवर दबाव टाकायचा आणि सांगायचा, काय तू मंडोदरी पटराणी आहे, तुला मंडोदरीपेक्षा वरचं स्थान देते, तू राणी होशील लंकेची, किती मोठं स्थान देते नाही, काय तू जुनाट काहीतरी विचार घेऊन बसलीस म्हणून. आणि ते राक्षसी कसे होते, कोणाचे 3 पाय होते, कोणाचं डोकं, मान, छाती आणि पोट एकच असं गोलाकार होतं. म्हणजे डोळे कुठे, त्या गोलाकारामध्ये 3 डोळे आणि खाली 3 पाय आणि केस असे लांब. म्हणजे सगळ्यांचे विचित्र विचित्र आकार, सगळ्यांचे असे दात बाहेर आलेले वगैरे. आणि ते 700 राक्षसी जेव्हा रावण गेला तेव्हा सीतादेवीवर तुटून पडले. म्हणजे हो म्हण, काय होणार तुझ्यामुळे, आम्हाला पण त्रास होतो, आम्हाला पण धमकी मिळते, तू हो म्हण म्हणून. आणि सीतादेवी नुसती रडते रडते रडते. तेव्हा हनुमानजींच्या मनात अजून एक विचार आला, या सगळ्यांना मी आत्ताच संपवतो. झाडावर बसलं होते, म्हणजे एक उडी मारून सगळ्यांना मी आत्ता संपवू शकतो. पण परत स्वतःला त्यांनी आव्हान, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो विम्सिकल नेचर. विम्सिकल नेचर म्हणजे माझे ट्रान्सलेशन आहे बेजबाबदार वागणूक, स्वच्छंद वागणूक, स्वच्छंद. त्याचे परिणाम काय होते त्याच्यात हनुमान परत एक मिनिट, मी जर असं केलं आणि या अनावर झाला मला राक्षसींचा हा हे जे छळतायत ते, पण यांना जर मारलं तर त्याचा सीतादेवीवर काय परिणाम होईल. सीतादेवी बिचारीच्या खचल्या 10 महिन्यांपासून आणि विचारतात माझं काय म्हणाले. आणि अचानक हा आला आणि याच्या 700 राक्षसींना मारला आणि ती खबर गेली बाहेर की तुमच्या 700 राक्षसींना कोणीतरी एका वानराने मारलं. सैनिक येतील, मला धरतील, आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये समजा मला पकडलं आणि मला इथे सांगा, तर मागे तो संदेश द्यायला कोण आहे, रामचंद्रांना, की सीतादेवी आहे आणि तुम्ही या आणि तुम्ही युद्ध करा. सो महत्वाचं काय आहे, सीतादेवीपर्यंत रामचंद्रांचं पत्र, अंगठी देणं. मोहीम काय आहे, अंगठी देणं, ते महत्वाचं आहे. तर म्हणून तो स्वच्छंद अनावर झालेला जो विचार आहे तो पण हनुमानजींनी आवरण केला, तो नियंत्रित केला आणि म्हणाले नाही 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 नाही. थोडंसं अर्धा तास त्या राक्षसींचा जो कर्कश आवाज आहे तो मला सहन करायला लागेल, पण मी मोहीम पार करायला लागेल. आणि तसं त्यांनी सहन केलं. त्या राक्षसी पण अर्ध्या तासाची धमकी देऊन झोपी गेल्या. त्याच्यानंतर मग हनुमानजींनी विचार केला, आता सीतादेवीकडे जाऊन मला सांगायचं. तेव्हा विचार केला, रामचंद्रांची मी स्तुती करतो. तर रामचंद्रांची स्तुती करायला लागले. आणि कुठल्या भाषेमध्ये केले, अयोध्येच्या भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये नाही केले. त्यांना संस्कृत भाषा येत होती, पण रावणाला पण संस्कृत भाषा येत होती. सीतादेवींना वाटेल हा रावणच वेश बदलून आलाय की काय, म्हणून अवधच्या भाषेमध्ये, लोकल भाषेमध्ये त्यांनी रामचंद्रांची स्तुती चालू केली. आणि तेव्हा सीतादेवींना वाटलं की नक्कीच हा कोणतरी रामचंद्रांचा अधिकृत होते, पण कुठे काही दिसत नव्हतं. म्हणाले कोण आहे तुम्ही, कोण आहे तुम्ही. मग तेव्हा हनुमानजी नम्रतेने हात जोडून समोर आले आणि एक ते सुंदर गाणं आहे, म्हणाले, जननी में रामदूत हनुमान, जननी में, आई
मी तुझा मुलगा आहे, मी रामचंद्र. किती ती सुंदर भावना त्यांनी व्यक्त केली. आणि त्या एका गोष्टीमुळे की सीता देवींपर्यंत त्यांनी ती अंगठी दिली. मग भरपूर काही केलं, म्हणजे काही साठवून ठेवलं होतं ते सगळं केलं. पण मुख्य काय, पहिली गोष्ट काय, सीता देवीमध्ये अंगठी. त्याच्यानंतर जेव्हा परत गेले हनुमानजी, तेव्हा रामचंद्र जेव्हा गेले म्हणजे त्यांनी शोध लावला. रामचंद्र विचार करतात की जिवंत आहे नाही. रामचंद्रने जेव्हा सांगितलं रामचंद्र म्हणजे तुला माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदी क्षण मला देण्यासाठी मला तुला काहीतरी घ्यायचं आहे, पण तुला मी काय देऊ, माझ्याकडे काहीच नाही. तेव्हा म्हणतात रामचंद्रांनी आपलं प्रेम आपल्या भुजांमध्ये भरलं आणि आपलं सर्वस्व प्रेम आपल्या भुजांमध्ये भरून हनुमानाला जवळ केलं आणि हनुमानाला घट्ट मिठी मागली आणि म्हणाले, हनुमान चालीसामध्ये म्हणतात, रघुपति की ही बहुत बढ़ाई, तुम मम प्रिय भरत समभाई. हनुमानजींना त्यांनी भरत समभाई, तू भरतासारखा मला भाऊ आहे म्हणून घट्ट आलिंगन केलं. हनुमानजींच्या डोळ्यातून झालं, जीवनाचं यश झालं, रामचंद्राचं खुश झालं. त्याच्यासाठी काय काय अडथळे झाले, 8 अडथळे आले हनुमानजींच्या जीवनात. पहिला अडथळा काय होता, इतका हे विशाल कार्य मी नाही करू शकत, त्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा. दुसरा होता क्षणिक आराम, थोडा आराम करा, तर आपल्या जीवनात पण सोयी सुविधा येतात. त्यासाठी हनुमानजींनी काय केलं, त्यांनी नाही काय केलं, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. त्यांनी त्यांचा अनादर नाही केला, त्याला स्वीकार नाही केला. त्यांनी आदरपूर्वक त्यांनी सांगितलं. नंतर शर्यत आली, कॉम्पिटिशन स्पिरिट आली, हनुमानजींनी लहानपण घेतलं. त्याच्यानंतर द्वेष आला, हनुमानजींनी 0 टॉलरन्स पॉलिसी केली आणि त्या द्वेषाला नष्ट केलं. त्याच्यानंतर समोरून विरोध आला, त्या विरोधाला त्यांनी उत्तर दिलं. त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये नकारात्मकता आली, त्या नकारात्मकतेला त्यांनी झटकलं आणि म्हणाले, नाही, माझ्यामुळे भरपूर नुकसान होईल आणि मला ती मोहीम महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर त्यांना स्वतःच्याच बद्दल एक सेल्फ डाऊट आला की मी योग्य करतोय की अयोग्य करतोय. त्याला पण त्यांनी विचार केला की नाही, श्रीकृष्णासाठी जर मी करत असेल, योग्य भावनेने करत असेल, तर ते करायला पाहिजे, जरी ते कठीण असेल. आणि शेवटचा अडथळा आहे की त्यांच्या मनात विचार आला, मला सगळं मागूनच टाकतो, पण नाही, जबाबदारपणे स्वतःला त्यांनी आवडलं. तर अशा प्रकारे हनुमानजींच्या जीवनातून आपण पण शिकू शकतो. आणि शेवटी त्यांना या सर्व अडथळ्यांना पार करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या, पण त्यांना फलस्वरूप काय मिळालं, सीतादेवीचे आशीर्वाद आणि रामचंद्राचा आलिंगन. तर आपण पण आपल्या जीवनामध्ये जर अशा या तत्वांना पालन केलं तर एक दिवशी आपल्याला पण रामचंद्राचा आलिंगन मिळू शकतो. हरी बोल. खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया आणि आपल्या आयोजकांना विचारूया की पुढचं काय काय.